नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. काही कलाकार असे असतात की त्यांचे चेहरे ना अगदी फ्लेक्झिबल आणि बोलके असतात आणि ते कुठल्याही भूमिकेत अगदी चपखल फिट होतात. मग ती सकारात्मक भूमिका असो, नकारात्मक असो किंवा विनोदी कॉमेडी. हे श्रेय फक्त त्यांच्या चेहऱ्याचं नसतं. ते उत्तम कलाकार असतात, ते खूप टॅलेंटेड असतात आणि हो, अतिशय बुद्धिमान सुद्धा. तुम्हाला कळलंच असेल ना मी कोणाबद्दल बोलतेय? आपल्या सगळ्यांचा लाडका, माझा पर्सनल फेवरेट संदीप पाठक. नमस्कार. नमस्कार नमस्कार राम राम आणि दिल के करीबच्या सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार, मनापासून राम राम, मानाचा मुजरा. आणि इथे पहिलंच वाक्य माझं असं आहे की मी सुलेखाला फोन केला होता की दिल के करीबचा मी चाहता आहे. सगळ्या इंडस्ट्रीतल्या माझ्या सगळ्या मित्रांचे, आमचे सगळे सिनियर जे आहेत, गुरुस्थानी आहेत, त्यांचे सुद्धा इंटरव्ह्यू मी बघतो आहे आणि मला माझा इंटरव्ह्यू दिल के करीब मध्ये यावा असं वाटतं. आणि मी हट्टाग्रहानं तिला सांगितलं आणि आज हे सगळं घडून आलेलं आहे. बरं, तोवर मी तुला का नव्हतं विचारलं हे सांग. आता एवढंच सांगतोस तर हे पण सांग. मी त्याला एका कार्यक्रमासाठी विचारलं होतं, पण त्यासाठी त्यांनी मला नकार दिला होता. म्हणून मी जरा घाबरले होते. मला जरा संकोच वाटत होता की त्याला विचारायचं का नाही. परत जर का त्यांनी नाही म्हटलं तर. अरे बापरे. नाही, बरोबर आहे, पण थोडंसं अजूनही माझं तसं आहे की जरा जे आवडीचं आहे त्याला होकार द्यायचा आणि जे फार मनापासून करावंसं वाटत नाहीये त्याला नकार द्यायचा, असं मी आतापर्यंत ते निर्णय जे आहेत पत्ते ते माझ्या हातात अजून तरी ठेवलेले आहेत. आणि मला असं वाटतं त्याच्याचमुळे तू इतका यशस्वी झालायस. बापरे. कुठे आणि कधी नाही म्हणायचं हे तुला बरोबर कळतं. हो, म्हणजे काय की आवडीचं काम करण्यासाठी गाव सोडलंय असं मी नेहमी म्हणतो. तर ते गाव कशासाठी सोडलंय ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं की आपण ह्या कारणासाठी गाव सोडलेलं आहे. सो त्याला न्याय देण्यासाठी, आणि जर ते मनापासून म्हणजे मनात नसेल करायचं तर समोरच्याला किंवा कुणालाही कदाचित असं वाटू शकतं. पण काही दिवसानंतर कळतं की अरे नाही नाही नाही, याला हे करायचं होतं. सो मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये कुठल्याही कलाकारांनी आग्रही असावं की मला हे करायचं आणि हे करायचं नाहीये. कारण सुरुवातीला सगळंच केलंय. सो आता असं वाटतं की नाही, आता थोडंसं आपण आपल्या मनाप्रमाणे काम करूया. जर आधी माझ्याच ताटामध्ये काही नव्हतं, तर ते जेव्हा आलंय तर आता जरा आपण डाएट कधी सुरू करतो? जेव्हा आपल्याकडे घर भरलेलं असतं तेव्हा. जेव्हा आपल्याला खाण्याचीच वांदे असतं तेव्हा आपोआप डाएट होतं. तसं कामाच्या बाबतीत आहे. बरं, गप्पांना सुरुवात करूच या, पण त्याआधी तू एपिसोड जर का आपले बघितले असशील तर तुझं आधी मी स्वागत करणार आहे भरपूर गिफ्ट्स देऊन. हो, आणि त्याच्यासाठीच मी मागे लागलो होतो. इंटरव्ह्यू आहेच आहे, पण त्याच्या आधी गिफ्ट. आणि काल सुद्धा मी सगळे इंटरव्ह्यू बघत होतो, काय काय मिळणार आहे ह्याच्यासाठी, कोण काय बोलतंय हे नाही, गिफ्ट काय काय. अरे बॅग, अरे बायकोलाही सांगितलं उद्या बॅग आहे, हे आहे, अजून काय काय मला माहिती नाही. सांगता. हे एक पुस्तक लिहिलं आहे मा अन्नपूर्णा देवींच्या आयुष्यावरती, सुनील शास्त्री यांनी, आणि अनुवाद केलाय उर्मिला आपटे यांनी. वा 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 वा, धन्यवाद. वा, सुरोपनिषद नाव खूप छान आहे आणि संगीताशी रिलेटेड पुस्तक आहे. योगिनीचे खूप छान. हे मी तर वाचणारच आहे आणि मी माझ्या आईला सुद्धा देणार आहे. माझी आई प्राध्यापिका, आता रिटायर झाली, पण माझी आई संगीत विशारद आहे. हो, त्याच्यामुळे तिच्यासाठी हे पुस्तक तू मला दिलेस असं मी मानतो. आणि तिचंही वाचन खूप आहे, खूप अभ्यास आहे तिचा प्रत्येक विषयातला, आणि संगीतामध्ये सुद्धा भरपूर तिचं वाचन आहे खूप. कदाचित हे पुस्तक तिने अजून वाचलं नसेल. सो मी हे आईसाठी. नीलिमा अमित नावाच्या हीलर आहेत आणि एक आयुष्य अनेक प्रवास हे त्यांनी पुस्तक लिहिले. अतिशय सुंदर आहे आणि वाचण्यासारखं आहे. वा, नटाला हे पुस्तक असणं फार गरजेचं आहे. एक आयुष्य आणि अनेक प्रवास आहे. वा वा वा. पुस्तक मित्र मला खूप आवडतं वाचायला. आणि आनंदी जीवनाचे रहस्य.
एक प्रकारे मला असं वाटतं की थोडं मानसशास्त्रीय हो दृष्टिकोनाने लिहिलेलं पुस्तक असावं असं मला वाटतंय. थँक्यू. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. निलिमा अमित. थँक्यू निलिमा. आपली मैत्रीण वनश्री पांडे जी ॲक्ट्रेस आहे आणि हो. आता ती हीलर सुद्धा आहे हं. आणि नयापन क्रिएशन नावाचा तिचा एक ब्रँड आहे. बर. तिने तुझ्यासाठी एक अतिशय सुंदर, मला असं वाटतं हे संबलपुरी कुर्ता आहे हा. वा 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 वा. नयापन. नयापन क्रिएशन. वा वा वा. थँक्यू 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 थँक्यू. हा फोटो मी म्हणजे फोटो काढतो आणि सोशल मीडियावर पोस्ट येस, करतो. थँक्यू. आणि टॅग करतो नयापनला. आपले एक मित्र आहेत निशांत आवळे, त्यांचा चेरीपिक नावाचा ब्रँड आणि त्यांनी तुझ्यासाठी एक मस्तपैकी बॅग पाठवली आहे. ओ वा 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 वा. खूप खूप थँक्यू. आणि हे मी बॅग मिळाली आहे म्हणून तोंड देखलं बोलत नाहीये, पण वऱ्हाडचे प्रयोग मी महाराष्ट्रभर आणि परदेशात करत असतो. वाव, येस. आता गणेशोत्सवामध्ये मी परदेशामध्ये दौऱ्यावर आहे, सिंगापूर आणि वगैरे वगैरे, दिल्ली. तर तेव्हा मला ही बॅग जी आहे म्हणजे मेन बॅग माझी मोठी असते, परंतु वऱ्हाडच्या प्रयोगाला जेव्हा मी निघतो, समजा सिंगापूरला हॉटेलला जाऊन आणि तिकडनं मला थिएटरला जायचं आहे किंवा दिल्लीला आहे आणि तिकडनं थिएटरला, तर तेव्हा वऱ्हाडची बॅग माझी एवढीच असते, कुर्ता, शॉल आणि मेकअपचं. सो त्यासाठी ही फार महत्वाची आहे. छान. बरं, गंमत म्हणजे निशांतने आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ह्या बॅगवरती 35% सूट ठेवली आहे. वा वा वा. आणि तुम्हाला जर का चेरीपिकचा नंबर हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, लवकरात लवकर तुमची बॅग बुक करा. वा वा. 35 म्हणजे पास. पास. तू दौऱ्यावरती बॅग घेऊन जाशीलच, जाणारच. आत्ताच तुला बॅग मिळाली आहे म्हणून आणखीन एक गिफ्ट आहे. हो. अरे बाप. गिफ्टों की बरसात. आलाप कोरडे यांचं वनराई आहे आणि हे गिफ्ट वाउचर आहे. तिथे तुला 1 नाईटचं फ्री स्टे आहे. चला. वनराई अ परफेक्ट फॅमिली गेटवे. थँक्यू थँक्यू. हे कुठे वनराई? पळू गाव आहे आणि माळशेज घाटाच्या पायथ्याशी आहे. खूप सुंदर आहे. वा वा. पळू. फॅमिलीला घेऊन पळू. थँक्यू थँक्यू. सो वा. आता गप्पांना सुरुवात करू शकतो. माझं खूप मोठं काम झालंय. म्हणजे आणि कसं आहे, गिफ्ट ही अशी गोष्ट आहे ना की कितीही काहीही असेल तरी गिफ्ट मिळाल्यानंतरचा एक आनंद जो असतो की आपल्याकडे सगळ्या वस्तू असतात, पण एखाद्याने जरी ते लहान मूल असतात आपल्यामध्ये की आपल्याला काहीतरी मिळणार आहे, तर ते मिळाल्यानंतर मलाही आनंद होतो, फॅमिलीलाही आनंद होतो आणि एक सेलिब्रिटी सेलेब्सचा फील येतो की आपल्याला लोक ब्रँड्स येत आहेत आणि आपल्याला गिफ्ट देत आहेत. क्या बात आहे. सगळ्यात आधी मला सांग की आपल्याला अभिनय जमतोय, आपल्याला हे येतंय, हे तुला कधी कळलं? खरं तर लहानपणी मी ज्या गावामध्ये वाढलोय, माजलगावमध्ये, तिथे सिद्धेश्वर विद्यालयामध्ये मी म्हणजे जे स्नेहसंमेलन गॅदरिंग असतं त्याच्यामध्ये मी काय 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 नाटकात कामं करायचो, मिमिक्री करायचो. खरं तर माझी सुरुवात जी आहे ना ती नक्कल ह्या प्रकारापासून आहे. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे, म्हणजे शिक्षकांचे आवाज असतील, आमच्याकडे भागवत सांगायचे गोविंद बुवा त्यांचा आवाज असेल, त्याच्यानंतर गाड्यांचे आवाज असतील. हे मी असं 4 वर्षाचा 5-6 वर्षाचा असताना तर कुणी नातेवाईक आले, बाबांचे मित्र आले, कोणी आले तरी त्यांना मी काढून दाखवायचो. सो मला असं वाटतं तिथनं ती सुरुवात झाली. माझ्या घरामध्ये सुद्धा मी लहानपणापासून हे बघत आलोय की दोघंही मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे घरामध्ये सांस्कृतिक वातावरण खूप चांगलं होतं. म्हणजे वडील सुद्धा एकांकिका बसवायचे, आईबाबांचा अंकुर नाट्य मंडळ नावाचा ग्रुप होता माजलगावला, छोटेखानी एकांकिका स्पर्धा ते करायचे, प्राध्यापक होते आणि हेही करायचे. सो ते लहानपणापासून त्या रिहर्सल मी बघत आलेलो आहे. पण इकडे यायचंय किंवा नट व्हायचं, अभिनेता व्हायचंय असं काही डोक्यात नव्हतं माझ्या. पण सुरुवात जी आहे ती मला असं वाटतं नेहमी की आपल्याकडे शाळेमध्ये कॉलेजमध्ये होणारे स्नेहसंमेलन आणि गणेशोत्सव, उत्सव आणि सण जे आहेत आपल्याकडे,
तर ते फार महत्त्वाचं मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचे आहेत ते साजरे करणं. तर त्या अनुषंगाने आपली जी कला आहे, कारण कुठला गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, कुठलाही उत्सव असेल, तर तेव्हा आपल्याकडे नाटक असेल, कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, वेशभूषा स्पर्धा असेल, तर या स्पर्धांना फार महत्त्व आहे. आजही मला गणपतीमध्ये प्रयोग करायला खूप आवडतं, कारण माझी सुरुवात तिकडनं झालेली आहे. तर त्याच्या आमच्या लहानपणी माजलगावला इकडे देखावे म्हणतात, आमच्याकडे झाकी म्हणतात. गणपती असेल तर त्याच्या बाजूला आम्ही झाकी तयार करायचो आणि माजलगावातली लोक संध्याकाळी निघायची, साधारण जीवन 8-8:30ला निघायची, ते 12 वाजेपर्यंत गावातले जे जे गणपती आहेत त्या गणपती मग आम्ही झाकी तयार करायचो. मग कधी इतिहास असेल, कधी पुराण काळातला असेल, की राम सीताहरण असेल, किंवा श्रावण बाळ असेल महाभारतातलं, किंवा त्या काळामध्ये एक सिरियल होती इरफान खानची, ते यक्कू आणि ते जे होतं ना, मग ते आम्ही केलं होतं. तर ते म्हणजे जे जे इम्प्रेशन्स आजूबाजूला जे जे घडतं आहे, तर ते सगळं, समजा दंगल झाली तर दंगलचं सुद्धा एक झाकी आम्ही तयार करायचो. किंवा ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तिथे आम्ही डोंगर तयार करायचो, कापसाचा, म्हणजे हिमालय तयार करायचो, किंवा काळा डोंगर आणि त्याच्यावर मग आम्ही आळीव वगैरे पेरायचो आणि मग तो ग्रीन व्हायचा, मग त्याच्यावर आम्ही गणपती स्थानापन्न करायचो. इकडे गणपतीच्या मूर्ती खूप मोठ्या असतात, आमच्याकडे तशी साईज छोटी असते, परंतु आमच्याकडे गणपती सोबतच देखावे म्हणजे झाकीला फार महत्व आहे. आणि ती शेवटच्या दिवशी सुद्धा आम्ही झाकी करायचो. तर त्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या माझ्या असायच्या झाकी करताना, त्यावेळेस काय करूया, मग श्रावण बाळाला आता बाण लागणार आहे, तर ते आम्ही छोटं नाट्य करायचो की लोक जमली की तो पडदा ओढायचा आणि मग आता श्रावण बाळ आई वडिलांना घेऊन निघालाय, मग तो आई वडिलांना ठेवतो, मग त्यांना तहान लागते, मग तो पाणी आणायला जातो, मग आम्ही इकडनं माईक घ्यायचो, इकडे बकेटात पाणी, तांब्या, आणि मग तो तिकडनं पाणी वाकला त्या नदीच्या तिथे की पाणी घ्यायला, मग इकडनं तो आवाज क्रिएट करायचा. म्हणजे तिथल्या ज्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे कोळसा आम्ही कुटायचो आणि त्यातनं मग काळा रंग, कुणाला काही राक्षस करायचा आहे तर त्यातनं खडू किंवा दात आम्ही ते क्रिएट करायचो. सो ती जी क्रिएटिव्हिटी आहे ती कुठेतरी मला असं वाटतं की हळूहळू हळूहळू मला इकडे घेऊन आली असं मला वाटतं. ती सुरुवात आहे असं मला वाटतं की ती प्रत्येकाची असते. लहानपणापासून तुमच्यामध्ये काहीतरी हे करूया ते करूया असं असतं. मी नक्कल खूप करायचो आणि आजही मला नक्कल करायला खूप आवडतं. म्हणजे फक्त हिरो अशी नक्कल नाही, पण एखाद्या माणसाला ऑब्झर्व करून, शिक्षकांना ऑब्झर्व करून, जेव्हा ऑफ पिरियड असायचं तेव्हा मी नकला करायचो. सो नेहमी मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा नक्कलेतूनच स्वतःचा शोध घेत असतो. सुरुवातीला तो नक्कल करतो, कुणाचं तरी इम्प्रेशन आपल्यावर असतं आणि मग स्वतःची शैली त्याला सापडते. तर माझी सुरुवात तशीच झाली आहे गावातून असं मला वाटतं. बरं, लहानपणी आपल्यावर जे संस्कार घडतात ते आयुष्यभर आपल्या पाठीशी असतात, आपल्याला खूप काही शिकवतात. लहानपणीचे आई वडिलांनी केलेले संस्कार, तू जिथे लहानाचा मोठा झालास त्या गावाचे संस्कार, वातावरणाचे, असे कुठले तुला आत्ता सांगावेसे वाटत आहेत? मला आई वडील, माझं घर, माझं गाव आणि शाळा हे फार महत्वाचे हे वाटतात. की आपण जिथे राहतोय ते सुद्धा, की ते इनडायरेक्टली संस्कार करतात आपल्यावर. मला असं नाही वाटत की हा चला आता संस्कार वर्ग सुरू करूया, असं होत नसतं. परंतु घरामध्ये आपण जे बघत आलेलो आहोत की एखादा माणूस, म्हणजे छोटीशी गोष्ट असते की एखादा माणूस आपल्या घरात येतो तेव्हा आल्यानंतर त्याला पाणी विचारावं, किंवा एखादा माणूस जेवल्याशिवाय जाऊ नये, चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. आपल्याकडे अतिथी देवो भव जे आहे, तर माझ्या आई वडिलांचं ते खूप होतं. अजून एक संस्कार खूप महत्वाचे, कारण ते खूप पुरोगामी विचारांचे होते दोघी. त्या काळामध्ये सुद्धा आमच्या घरामध्ये आईबाबांचे जे विद्यार्थी होते किंवा त्यांचे जे मित्र होते, तर 1975-80 सालामध्ये तेव्हा धर्म, जात ह्याच्याविषयी खूप हे होतं. आणि आमचं कुटुंब असं की माझे आजोबा भिक्षुक होते, भिक्षुकी करायचे, काका भिक्षुकी करतात, त्यांची मुलं आता भिक्षुकी करतात. तो हार्ड कोर जे म्हणतो ना आपण की नाही, असं ब्राह्मण कुटुंब आणि भिक्षुकी करणारे आणि सोवळं पाळणारे असं सगळं फॅमिली. आणि माझे वडील इकडे प्राध्यापकीकडे वळले आणि पुरोगामी विचारांचे चांगले वक्ते होते. तर तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांशी सुद्धा हे केलं की नाही, हे मला मान्य नाहीये. आणि मग आमच्या घरामध्ये मी असं बघितलेलं की
सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे सगळे विद्यार्थी यायचे आणि आमच्या घरामध्ये अशी अंगत पंगत व्हायची, एकत्र जेवायचे. आणि माझ्या आई वडिलांनी खूप दिलंय लोकांना, खूप दिलंय म्हणजे कसं की आई वडिलांनी इतकं लोकांना आयुष्यामध्ये स्थिर केलेलं आहे की त्यांचा पगार त्यांनी अर्धा जवळपास ह्यासाठी यूज केलाय त्यांचा. म्हणजे आमच्याकडे एक भांडेवाली होती, ती मुलगी होती, मग ती शिकत नव्हती आणि तिला शिकायचं होतं. तिचं शिक्षण, तिच्या 3 बहिणी होत्या, तर त्या 3 बहिणींचं शिक्षण आणि प्रत्येकीचं लग्न, स्वतः आई वडील सगळ्यांचं म्हणजे सगळं, मुलगा बघण्यापासून लग्न, आणि स्वतः माझ्या वडिलांनी तो जावई म्हणल्यानंतर सतरंजा टाकणं असेल, बुंदी वळणं असेल, ते तिथे स्वतः स्वयंपाक झालाय का हे सगळं बघणं. आणि 3 त्या मुलींची, कारण मला बहीण नाहीये, तर त्यांना खूप होतं की मुलगी व्हावी, मुलगी व्हावी. तर माझा मोठा भाऊ आहे आणि मी, तर मी मुलगा झालो, त्यांना असं वाटतं की नाही मुलगी पाहिजे. तर ते मला असं वाटतं की ते संस्कार मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. आणि माझ्या आई वडिलांना म्हणून खूप मानाचं स्थान आहे. कुठल्याही राजकीय पक्षात ते गेले नाही, पण कुठलाही राजकारणी माणूस त्यांचा शत्रू नव्हता. सगळे घरी यायचे, विचारायचे, किंवा आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे माहिती आहे, तर ती फक्त आपल्यापुरती न वापरता ती दालनं खुली करणं. आमच्या घराचं दार कधीच बंद नसायचं, गेट कधीच बंद नसायचं. तर कोणी आलं, गणपती मंडळाची लोक यायची, सर आम्ही यावेळेस काय करू, कॉन्सेप्ट काय घेऊ. आईला आजही विचारतात की काय समजा कुठला वक्ता आणला पाहिजे, कुठला माणूस आणला पाहिजे आपण महाराष्ट्रातला, मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून. आणि महाराष्ट्रातले जे जे कलावंत यायचे, आमच्या गावी असं लॉज हॉटेल नव्हतं चांगलं, तर स्टेला आमच्याकडे यायचे, म्हणजे मुक्काम असायचं. तेव्हा मग वडिलांच्या आणि त्यांच्या गप्पा व्हायच्या. आणि कोण कोण आले होते आमच्याकडे, मधु मंगेशकरणी येऊन गेले, राहिले गोनी दांडेकर आले होते, बाबासाहेब पुरंदरे आले होते. सगळे प्रत्येक क्षेत्रातली, म्हणजे विवेक घळसासे असतील, यशवंत पाठक असतील, वक्ते असतील, संगीत क्षेत्रातली लोक असतील, सगळ्यांची ये जा जी आहे, आवक जावक, तर ती चालू होती. तर मला असं वाटतं की हे जे संस्कार आहेत जे घरामध्ये झाले, त्यानंतर सण आणि उत्सव, मी जसं म्हणालो की गणेशोत्सवामध्ये वगैरे ते संस्कार असतील, आणि शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांकडनं माझ्यावर जे संस्कार झाले, कारण तिकडनं तुम्हाला प्रोत्साहन मिळतं शाळेतनं की तू एक चांगला कलाकार आहेस, तुला हे आपण स्टेज दिलं पाहिजे, प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. तर मला असं वाटतं की हे सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि कुठल्याही माणसावर त्याचं जे गाव आहे, त्याचं जे घर आहे, त्याचे जे मित्र आहेत, त्याची जी शाळा आहे, कॉलेज आहे, तर ते इनडायरेक्टली तुमच्या मनावर परिणाम करत असतात आणि संस्कार करत. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि शुभं करोती म्हणायची, किंवा मी शाखेमध्ये जायचो, कारण मुलांनी खेळलं पाहिजे असं माझ्या वडिलांचा कधी दौऱ्यावर असताना त्यांचा कधी फोन आला तर म्हणायचे, काय खेळलास आज, अभ्यास केला तर ठीक आहे पण खेळलास काय. सो मी आजही ते, मग मी माझ्या मुलांना म्हणतो की खेळायला जा, खेळ महत्वाचा आहे, अभ्यास तर आहेच आहे पण खेळ महत्वाचा आहे. लोकांशी संबंध, संवाद अतिशय महत्वाचा आहे. नुसतं असं नको की मी आणि माझं कुटुंब असं नको. आजही मी सुट्ट्या झाल्या की मला आई बाबा नातेवाईकांकडे सुट्ट्यांमध्ये पाठवायचे, तर आज मी सुद्धा माझ्या मुलाला मुलीला की नातेवाईकांकडे जा, तिकडे राहा, नातेसंबंध कळू दे, त्याच्यामुळे आपण आहोत. कारण आपण जरी आता विभक्त कुटुंब पद्धतीत राहत असलो तरी पण आपण वर्षातून 2दा-3दा तरी एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद आपण घेऊ शकतो, असं मला वाटतं. नाही, आणि आत्ता जर का हा एक्सपिरियन्स आपण आपल्या मुलांना नाही दिला तर त्यांना ते कळणारच नाही. आणि माणसं म्हणजे जगण्याचं मूल्य कळणं फार महत्वाचं आहे. आपण कशासाठी जगतो आहोत, आपल्या म्हणजे, किंवा आपले आई वडील मेहनत करतायत, किंवा सगळ्यांचे आई वडील मेहनत करतात, म्हणजे ATM मधून पैसे येत नाहीत, तर त्यासाठी काम करावं लागतं. हे संस्कार मुलांवर करणं ही आजच्या काळाची गरज आहे. मुलांना असं वाटतं की पैसे कुठून येतात, ते म्हणतात ATM. तसं नाहीये. जेव्हा आई वडील आपले 14 तास 16 तास 18 तास काम करतात तेव्हा ते पैसे येतात. सो मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची जी किंमत आहे, सगळं मिळेल तुम्हाला, म्हणजे आई वडिलांचंच असायचं की तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल, पण आवश्यक तेच मिळेल. म्हणजे तुम्हाला चांगलं तूप लावलेली पोळी मिळेल पण ती टाकून नाही द्यायची, ताटात अन्न टाकून नाही द्यायचे. कपडे मिळतील पण ते
फेकून नाही द्यायचे, ते वापरायचे, कारण दुसऱ्यांना मिळत नाहीये. त्याच्यामुळे तुमच्याकडे किती पैसा आहे त्याला महत्व नाहीये, त्याचं तुम्ही युटिलायझेशन कसं करताय, प्रत्येक गोष्टीची किंमत कशी आहे तुम्हाला, तर ते महत्वाचं. मला असं वाटतं की इनडायरेक्टली ते संस्कार कुठेतरी माझ्यावर झालेले आहेत. आणि आजही माझे, आता वडील नाही आहेत मला, पण आई किंवा माझा भाऊ, मी, आम्ही सगळेजण देत राहूया. आणि माझं असं आहे की वडिलांसारखंच आहे की दिलं की येतं. माझे वडील म्हणायचे की माझ्या बँकेमध्ये पैसे कमी असतील, पण म्हणजे धनसंचय कमी आहे, पण जनसंचय खूप आहे. सो मी सुद्धा त्या गोष्टीला महत्व देतो की वाहतं राहिलं पाहिजे. मग तो पैसा असेल किंवा आपलं ज्ञान असेल, ते साचलं की मग तिथे ते डबकं होतं. खरं याच्यावरून मला आठवलं, स्मिताताई माझ्या सासूबाई, त्या पण मला नेहमी सांगायच्या की आपल्या बँकेमध्ये किंवा अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते फार महत्वाचं नसतं, पण आपल्या घराच्या दाराबाहेर किती चपला आहेत ते खूप महत्वाचं. अगदी ते त्याला महत्व दिलंच पाहिजे माणसांना. आणि बरेच जण म्हणतात की नाही, आजकाल प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय, पण मला असं वाटत नाही. कारण तुम्हाला गॅझेट द्या, किती 5 स्टार हॉटेल द्या, सगळं द्या, तुम्ही 2, 3, 15 दिवस तुम्ही राहू शकता, पण नंतर असं वाटतं की नाही, कोणाला तरी भेटूया जाऊन. आणि मला असं वाटतं की लॉकडाऊननी एक वेगळा धडा शिकवलेला आहे की लॉकडाऊननी तुम्हाला घरात बसवलं आणि आता खेळा मोबाईलवर, किती खेळायचे. पण नंतर लोकांचे जेव्हा आता मास्क उतरलेत, तेव्हा लोकांचे सगळे इगोही उतरलेत की नाही, आपण एकमेकांना भेटणं, एकमेकांना आधार देणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरं, आता आपण आई वडिलांबद्दल बोलत होतो. आई वडील दोघंही मराठीचे प्राध्यापक. तुझ्यावर भाषेचे संस्कार तिथूनच आलेत का? कारण तुझी भाषा इतकी सुंदर आहे. दोन्ही संस्कार आहेत माझ्यावर. ग्राम्य सुद्धा आहेत, कारण आजूबाजूचं वातावरण तसं होतं, म्हणजे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्याच्यामुळे मी माजलगावात वाढलेलो असल्यामुळे भाषा किती शुद्ध आहे तुझी. ते आई वडिलांमुळेच आहे. कारण घरामध्ये तसं वातावरण होतं. आणि मला अजून एक त्याच्यामध्ये ऍड मी करू इच्छितो की मला नाटकाचं शिक्षण मी घेतलं 5 वर्ष, म्हणून अजून त्याचे संस्कार झाले. पण घरामध्ये माझ्या आई वडील दोघंही अस्खलित आणि प्रमाण भाषा बोलायचे, मराठी आणि ग्रामीणही बोलायचे. त्याच्यामुळे दोन्ही संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आणि माझे वडील उत्तम वक्ते होते. आईचं वक्तृत्व सुद्धा खूप चांगलं आहे. आता सुद्धा आई माझी हम्पीला जे संमेलन झालं, सावरकर संमेलन, त्याची अध्यक्ष होती, संमेलनाध्यक्ष. सिंगापूरला सुद्धा आईचं एका विषयावर भाषण होतं माझ्या आईचं. तर दोघेही उत्तम वक्ते आहेत. त्याच्यामुळे, आणि लहानपणापासून मी वडिलांसोबत वाढलोय, म्हणजे वडिलांसोबत व्याख्यानाला, गणेशोत्सवामध्ये. त्या काळामध्ये 2-2 महिने आधी, जेव्हा टेलिफोन नव्हते, काहीच नव्हतं, फक्त लँडलाईन होते, कॉलनीत एकाकडे असायचं, त्यावेळेस सुद्धा वडिलांचे 10-10 दिवस 2-2 महिने आधी बुक व्हायचे. हे तारखा नसायच्या. पहिला दिवस तिथून आमच्या घरी गणपती बसवायचे आणि वडील जे निघायचे ते 10 दिवस दौऱ्यावर असायचे, पूर्ण मराठवाडा. महारथी करणं त्यांचा विषय होता, फार आवडता. कथाकथन करायचे, वडील लेखक होते, त्याच्यामुळे त्यांच्या कथा, म्हैस येता घरा, पाकशास्त्रातली बायको, सेवेकर मास्तरचा सत्कार, ह्या अप्रतिम कथा, आमचं घोडं अजब कोडं नावाची कथा होती. तर ह्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या आणि त्या इतक्या फार, त्यात बोधकथा सुद्धा होत्या, त्याच्यात एंटरटेनमेंट सुद्धा होती, सगळं होतं. आणि कर्णावर खूप अभ्यास होता, महाभारताचा अभ्यास होता. त्याच्यानंतर कुंतीवर खूप चांगलं बोलायचे, श्रीकृष्णावर बोलायचे, छत्रपती संभाजी महाराजांवर बोलायचे, छत्रपती शिवाजी महाराजांवर. तर तो सगळा अभ्यास आणि भरपूर पुस्तकं घरामध्ये. आईला संगीताची आवड होती, त्याच्यामुळे ती सुद्धा लोक होती. त्यामुळे ते कानावर असं पडत गेल्यामुळे माझा मोठा भाऊ, तोही कलावंत, म्हणजे तो डॉक्टर आहे, परंतु खूप चांगले चित्र काढतो, तो हार्मोनियम चांगला वाजवतो, त्याची भाषा चांगली आहे, त्याचं संस्कृत खूप चांगलं आहे, त्याला 100 पैकी 99 होते संस्कृत. त्याच्यामुळे, आणि मला सुद्धा 8वी 9वी 10वीला माझं संस्कृत होतं. त्याच्यामुळे कुठेतरी त्या भाषेचा, मराठीचा, संस्कृतचा वाचन, वर्तमानपत्राचं वाचन, ऐकणं, हे सगळंच महत्वाचं आहे. म्हणजे विवेक गळससी नावाचे गृहस्थ की ज्यांची वाणी इतकी अप्रतिम आहे, उत्तम बोलतात अस्खलित मराठी. त्यांचं आजही मी मुंबईत असेल तरी मी ऐकायला जातो त्यांचं भाषण किंवा व्याख्यान जे असेल तर. यशवंत पाठक म्हणून होते, तर त्यांचं व्याख्यान ऐकायचो मी. वाल चोथुळे होते, जे संत साहित्याचे अभ्यासक होते, त्यांचं आवर्जून ऐकायला जायचो मी. आमच्याकडे नरहर कुरुंदकर नांदेडचे, तर त्यांचा सौंदर्यशास्त्र आणि त्याच्यावर खूप अभ्यास होता.
कवितांवर खूप चांगलं बोलायचे ते. नारायण सुमंत म्हणून ते यायचे आमच्याकडे. त्यानंतर वाल चोथवे मी सांगितलं तसं. तर भरपूर जणांना मी मधुमंगेश कर्णिकांना मी तेव्हा 7वीत असताना पत्र लिहिलं होतं. त्यांचा एक माझे सोबती नावाचा धडा होता मराठीला आपल्याला. तर ते आमच्याकडे संमेलन अध्यक्ष होते. तर तेव्हा मग त्यांचा धडा मला दुसऱ्या वर्षी होता. मी तेव्हा 6वीला होतो संमेलनात. मग 7वीला मधुमंगेश कर्णिकांना मी त्यांच्या पत्त्यावर पत्र, त्यांनी मला पत्र पाठवलं होतं. ते पत्र सुद्धा मी अजून जपून ठेवलेलं आहे. आणि आमच्या घरामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांची हस्ताक्षरं जी आहेत ती सगळ्यांची चांगली आहेत. म्हणजे सुंदर. माझ्या वडिलांचं तर फारच सुंदर, आईचं, भावाचं, माझं, सगळ्यांचं. म्हणजे हस्ताक्षर स्पर्धा जर आमची चौघांची घेतली तर कुणाचा नंबर काढायचा पहिला असा प्रश्न पडेल. आणि मला लहानपणापासून पेन या गोष्टीचं इतकं आकर्षण आहे की मी आजही म्हणजे तेव्हा मी वडील कधी औरंगाबादला गेले तर अभय पेन सेंटर नावाचं पेन सेंटर होतं. तर तिकडनं वडिलांनी मला पेन आणावा, शाई पेन, आम्ही पत्ती पेन म्हणायचो, फाउंटन पेन नंतर कळलं मला. तर इंक पेन जो आहे तो मला फार आवडायचा आधीपासून. आजही माझ्याकडे ते कलेक्शन आहे, म्हणजे पेनचं कलेक्शन. तर मला त्याची खूप आवड आहे. आणि मी कधी विमानतळावर जरी गेलो एअरपोर्टला, कधी परदेशात जायचंय किंवा इकडे जायचं डोमेस्टिक, तर तिकडे खूप चांगले मॉन्ट ब्लँक नावाचा पेन्स आहे. तर तिकडे मी खूप रमतो असा. तर मला माझ्याकडे खूप पेनचं हे आहे. एक पेन आहे माझ्याकडे ज्याला मोरपीस आहे मागे आणि तो असा दौत आहे, तर त्याच्यामध्ये बुडून लिहायचं असं सुद्धा आहे. तो मला पत्र लिहायलाही आवडतात, पत्र वाचायला आवडतात, किंवा ज्यांनी मला पत्र पाठवलेली आहेत तर त्याचा संग्रह सुद्धा माझ्याकडे आहे. तर मला असं वाटतं की एक गोष्ट भाषा म्हणून संस्कार होत नाही तुमच्या, या अनेक गोष्टींचा संस्कार होत असतो. मग नाट्यशास्त्र आलं, मग नाटकांची पुस्तकं, मग भरपूर कानावर पडलं, आणि मग असं आहे. पण कधी कधी माझ्यामध्ये तो एक हेल सुद्धा आहे, लहेजा सुद्धा आहे माझा देवाचा, जो मला सोडव असं नाही वाटत. किंवा मित्रांचे कधी फोन आले, अर्निल्या काय करायला लागतो, अरे किती दिवस झाले फोन नाही, काही नाही, अरे तोच बिजी आहे. माझं काय उगा टिर्या नको आणू. सो असं सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते दोन्ही बॅलन्स आहे माझं. जिथे प्रमाण बोलायचंय तिथे प्रमाण. माझं लेवलला गेल्यानंतर ते काही बोलता येत नाही, किंवा तिकडे सुद्धा इंटरव्ह्यू असेल तर थोडं मला आमच्या भागातली भाषा आहे तर ती तशी बोलावी लागते मला. पण शुद्ध बोलायला गेलो तर मग पुरण तिथं लय पापाऱ्या नको आणू, लय शहाणा झाला कर तू तिकडे गपचूस, लय झाडू नको मराठी. असं ते आहे. बरं, अभिनयात शिक्षण घ्यावं असं का वाटलं तुला? माझं 11वी-12वी सायन्स होतं माझं. माझ्या भावाचंही सायन्स होतं, तो डॉक्टर झाला, तिकडे मेडिकलला गेला, कारण तो मेरिटला आला होता 10वी-12वी. आणि मलाही चांगले मार्क होते, 10वीला 80% होते. मग 11वी-12वी मी सायन्स घेतलं. पण तेव्हा ते काही असं मला ते एक असतं ना, तो गेअर चेंज होतो आपला काहीतरी 10वी नंतर, आणि तर काही माझं लक्ष लागेना. मग माझ्या वडिलांबरोबर मी व्याख्यानाला नेहमी जायचो. मग तिथे त्यांचं व्याख्यान असायचं तेव्हा मी इंटरव्हल मध्ये सुद्धा मी मिमिक्री करायचो. मग तिथली लोक म्हणायचे, अहो आम्हाला वॉशरूमला तरी जाऊन येऊ देत जा. बाप लेक, तुम्ही 3 तास आम्हाला हलू देईन. सो तिकडनं जास्त माझं एकांकिका स्पर्धा असं ते सुरू झाला, तो झोन माझा सगळा कॉलेजला असताना. आणि मग कुठेतरी अभ्यासावरून थोडंसं लक्ष, आणि मला ते असं खूप चंचल स्वभाव असल्याने एका ठिकाणी बसून अभ्यास, आणि मग नंतर वाटायचं की अरे यार, हे केमिस्ट्री म्हणजे PCB ग्रुप, PCM ग्रुप, आणि कॉस टॅन आणि हे काय झूलॉजी, बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, ही केमिस्ट्री, फिजिक्स, त्याचं काय करायचं असं झालं मला एका पॉईंट नंतर. आणि मग माझं ग्रुपिंगही चांगलं आलं होतं, म्हणजे माझा BHMS ला नंबर लागत होता. पण मग आई वडिलांनी विचारलं की आता तुला काय वाटतंय करावंस, म्हणजे दुसरे कुणी आई वडील असते समजा त्या भागात राहणार, तर ते म्हणले असते ना, डॉक्टर हो, इंजिनियर हो, किंवा शिक्षक हो. हो, त्याच्यामुळे शिक्षक हो, प्राध्यापक हो, हे हो, ते हो. तर त्यांनी विचारलं काय. पण तेव्हा मला असं, मी त्यांना म्हणालो की मला ना असं नाटक शिकायचंय, आणि तुम्ही जसे प्रोफेसर आहात तसं मला शिकवायला खूप आवडेल, मला प्रोफेसर व्हायचं. असं म्हणून मग आम्ही बघितलं. आणि मग वडिलांचे मित्र होते सगळे, त्यांनी सांगितलं की औरंगाबादला नाट्यशास्त्र आहे, ऑप्शनल सब्जेक्ट होता, म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी आणि नाट्यशास्त्र असं होतं माझं ते औरंगाबादला. मग तिथे गेल्यानंतर मग एका ग्रुपशी ओळख झाली. मग आम्ही एक ग्रुप स्थापन केला, मी, अरविंद जगताप, आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि मग तिथनं मग ते सुरू झालं की अरे यार नाही, प्राध्यापक नाही, आपण ऍक्टर आहोत. मग पुण्याला आलो. मग तो प्रवास असा सुरू. आमचा होता
प्रबंजन नाट्य संस्था. बरं. तेव्हा नाट्य दर्पण जेव्हा व्हायचं तेव्हा आम्ही नाट्य दर्पणला केलं. त्याच्यानंतर राज्य नाट्य, एकांकिका स्पर्धा मराठवाड्यातल्या सगळ्या. त्याच्यानंतर आम्ही स्ट्रीट प्ले करायचो, पथनाट्य, बालनाट्य करायचो. बालमासिक आम्ही काढलो होतो मुलांना नाटकाची गोडी निर्माण व्हावी म्हणून. तर ते सगळं. आणि त्या काळामध्ये झुणका भाकर केंद्रामध्ये 1 रुपयाला झुणका भाकर मिळायची आणि मोठ्या प्रमाणात झुणका भाकर केंद्र औरंगाबादला किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र होते. आता ते तसे कमी बघायला मिळतात. तेव्हा मग आम्हाला आमच्या नाटकाच्या ग्रुपला त्यांनी फार साथ दिली आहे की 10 रुपयात 10 झुणका भाकरी यायच्या. कारण बाकी कुणाकडे पैसे नसायचे आणि मला थोडं घरनं पैसे यायचे तेव्हा. तर मग एकदा आई वडील माझे आले तर माझे मित्र सगळे आमच्या जेव्हा स्पर्धा चालू होते तेव्हा सगळे खाली झोपले होते. मग आई बाबांना वाटलं की अरे यार तुझे मित्र आणि तुम्ही खाली झोपताय असं तसं. आम्ही चहा प्यायला गेलो तर तोपर्यंत आई बाबा असं ते टेपनी अशी माप घेत होते सगळं. हे काय करताय? नाही मुलं खाली झोपतात आपली. ती मग त्यांनी सतरंजी बनवून घेतली. मग चादरी, सतरंजी, उषा, मग एक गॅस आणून दिला. मग तुम्हाला रात्री उशीर समजा एकांकिका असेल आणि तुम्ही स्पर्धा करताय तर तुम्हाला खिचडी किंवा काय खाता येण्यासाठी चहा करून प्या, हे ते. सो हे खूप सपोर्ट त्यांचा तिकडनंही होता आमच्या ग्रुपला. पाहिजे प्रत्येकाला घर. सपोर्ट असेल तर जबाबदारी वाढते मग. पण मग आम्ही ग्रुपनी सगळी ऍक्टिव्हिटी करायचो. माझ्या रूमवर बरंच लिखाण काम व्हायचं. अरविंद असायचा, मी असायचो, बरेच जण त्या ग्रुपमध्ये होते. आणि मग आम्ही गणेशोत्सवामध्ये सुद्धा मग आम्ही सायकलवरती ढोलकी हे ते घेऊन जय हरी नावाचं नाटक एक आम्ही बसवलं होतं. मग ते आम्ही असं एक 500 रुपये 400 रुपये असं घेऊन ते प्रयोग करायचो. त्या दरम्यान मला मिमिक्रीची आवड होती तर मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केलंय 2 वर्ष. आणि वडील असं म्हणायचे की प्राध्यापकाचा मुलगा आहेस हे तुझ्या वागण्यात किंवा ते दिसलं नाही पाहिजे. तुला जे काम आहे समजा तुला स्टेज झाडायचंय आज, तुला बाकी काय ऍक्टर व्हायचं म्हणल्यावर सगळं आलं, मग तेही तू केलं पाहिजेस. म्हणजे तुझे खाण्याचे वांदे नाही आहेत पण तुला स्वतःला असं मोल्ड करायचं की नाही मी सगळं. मग ऑर्केस्ट्रामध्ये मी काम करायला लागलो तेव्हा मी सांगितलं नव्हतं की मी असा घरचा बरा आहे किंवा काय. मग ते मला टेम्पो भरायला सांगायचे की आता तुला आम्ही घेतलंय अँकर म्हणून बेसिक आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून. मग ते कोंगो बोंगो ड्रम हे ते गिटार ते सगळं मला आजही ते येतं. कसं फोल्ड करायचं, कसं भरायचं, सामान कसं भरायचं, टेम्पो कसा लोड करायचा. तर ते मी आवडीनं करायचो. तेव्हा मला ते 200 250 रुपये असे ते मला मिळायचे तेव्हा. पण मी ते ऑर्केस्ट्राचं काम 1.5 वर्ष केलेलं आहे. हे किती साली? 1998-99 जेव्हा मी औरंगाबादला होतो तेव्हा मी ऑर्केस्ट्रात काम करायचो. तो टेम्पो होता, छोटी बस होती आमची, मिनी बस त्या ऑर्केस्ट्राची. म्युझिक टाइम नावाचा ऑर्केस्ट्रा होता तो. आणि त्यानंतर मुंबई किती साली? मुंबई 2001. पण औरंगाबादला असताना मुंबईचं स्वप्न नव्हतं, मुंबईची भीती होती. कारण आमच्या भागामध्ये आजही मुंबई म्हणल्यानंतर लोक घाबरतात. का बरं? म्हणजे गर्दी खूप, लोकल ट्रेन आणि ज्या बातम्या येतात ना तेव्हा म्हणजे बॉम्बस्फोट झाले, हे झालं ते झालं, म्हणजे पाणी साचलं इकडे, पाऊस खूप पडतो. तर मुंबईचं कनेक्शन तेवढं आमच्या भागामध्ये नाहीये जेवढं पुण्याचं आहे. म्हणजे पुणे नगर, औरंगाबाद, कोल्हापूर हे चालेल. मुंबई म्हणल्यानंतर त्यांना असं धस्स होतं की एवढी गर्दी, लोकल ट्रेन काय. आणि खरं मुंबईत जो माणूस राहतो त्याला त्याचं काही वाटत नाही, पण बाहेरच्या माणसाला त्याच्यामध्ये आल्यानंतर इन होणं, त्याच्यामुळे मला तेव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं की आपण मुंबईत जाऊ. पण पुण्याला आलो, मग ललित कला केंद्रामध्ये होतो. ललित कला केंद्रामध्ये पुण्या मुंबईचं सर्कल होतं, त्याच्यामुळे तिथे अजून जरा की अरे बापरे आपण हे वाचलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आपण एक प्रायोगिक नाटक फार बघितलेलं नाही, व्यावसायिक नाटकं बघायची राहिली आहे, भरपूर वाचन केलं पाहिजे. मग जयकर लायब्ररीमध्ये मी बसायचो. अनेक मित्र होते, मुक्ता बर्वे होती, चिन्मय केळकर होता, जयंत जठार होता, पुंडलिक धुमाळ होता, मंगेश आडवळे, हिमानी, हे सगळेजण त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट करून आले होते, एकांकिका वगैरे भरपूर काम. असा सगळा ग्रुप तिथे होता. मग आम्ही ललित कला केंद्रात असताना सुद्धा सगळ्या इझम्सची, सगळ्या शैलीची नाटकं केली होती. म्हणजे तेव्हा मी सखाराम बाइंडर केलं होतं, मी सखाराम केलं होतं, मुक्तानी चंपा केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही सीता स्वयंवर केलं होतं, जे विष्णुदास भाव्यांनी मराठीतलं पहिलं नाटक 1843 साली जे झालं सांगलीला. त्याच्यानंतर आम्ही परत एकदा नव्याने सीता स्वयंवर केलं होतं, मृच्छकटिकम केलं होतं, हॅमलेट केलं होतं, आषाढातील आषाढ का एक दिन केलं होतं. सो सगळ्या प्रकारची नाटकं आम्ही केली होती. मी एक फार्स बसवला होता तिकडे. सो तिथे मी खूप जास्त शिकलो, खूप वाचलं. भरपूर मंडळी जी रंगधर्मी आहेत, नाट्यकर्मी आहेत,
ती ती मंडळी जेव्हा यायची ना तेव्हा त्यांच्या मुलाखती, त्यांचं हे असं जगणं बघून वाटायचं की बाप रे, केवढं वाहून घेतलं यांनी स्वतःला. म्हणजे तिकडे विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, विजया मेहता, सत्यदेव दुबे, नसरुद्दीन शहा, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, रेखा साने इनामदार, चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे, मंगेश कदम, सगळे सगळे सगळे, विजय केंकरे सर, सगळेजण, राजू नाईक सर यायचे आम्हाला. त्यांनी स्पेस अँड टाइम इन थिएटर शिकवलं, वर्ल्ड थिएटर शिकवलं. सो इतकं की असं वाटायचं की बाप रे, म्हणजे आपण काहीच शिकलेलो नाही आहोत इतकं. मग पुण्याला खूप जास्त मी तयार झालो आणि मग मुंबईचे जास्त मित्र असल्यामुळे मुंबईत माझं कोणी नव्हतं. मग त्यांच्या सोबत त्या लाटेमध्ये मी मुंबईत आलो, नाहीतर मी मुंबईत. पण म्हणजे मुंबईत काम मिळालं म्हणून तू आलास की आधी आलास आणि मग काम शोधायला लागला? आधी आलो मग काम मिळालं, मित्रांसोबत आलो आणि मग मी कुर्ल्याला राहायचो. आणि त्या दरम्यान असं झालं होतं, म्हणजे मी जेव्हा ललित कला केंद्रात होतो तेव्हा वडिलांना माझ्या लंग्स आणि बोनचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग हार्डिकलला ट्रीटमेंट होती पुण्याला. आणि मग बेड रिडन झाले वडील, खूप कमी वयात झाला त्यांना, ॲट द एज ऑफ 48-49 झाला त्यांना, आणि एकदमच बेड रिडन झाले. मग 2 वर्ष बेड रिडन होते. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी असं जाऊन येऊन असायचो. आणि मग त्यांची अवस्था खूप अशी होत 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 अगदी हातपाय असे बारीक झाले होते आणि खूपच म्हणजे. आणि एकदा मी त्या दरम्यान मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये 5 रुपये द्यायचो आणि तिथे दिवसभर पुस्तक वाचायचो. आणि आर्थिक परिस्थिती त्या काळामध्ये एकदम माणसाचं असं असतं ना 7.5 सारखं, की सगळं असं हे होतं की त्या दरम्यान इतका त्या काळात साधारण मला असं वाटतं 9-9.5 लाख रुपये हॉस्पिटलचा खर्च होता. कारण 2 वर्ष हॉस्पिटलायझेशन, केमोथेरपी, रेडिओथेरपी, सगळं भरपूर ठिकाणाहून पैसे घेतले, कर्ज, बऱ्याच मार्केटमधल्या लोकांनी आम्हाला तेव्हा मदत केली, बऱ्याच जणांचं देणं होतं. मग तेव्हा मी जयकरला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये वाचत बसलो होतो. त्या दिवशी मला असं वाटलं की आज वडिलांना भेटायला पाहिजे. पुस्तक मिटलं, दिलं आणि संध्याकाळच्या गाडीने मी बीडला गेलो. तेव्हा डायरेक्ट गाडी नव्हती. बीडून मग गाडी बदलली, ST बीड माझलगावला गेलो. तर वडिलांची अवस्था खूपच भयानक झाली होती, खूपच. म्हणजे बेड सोर्सेस झाले होते, ते सगळं अगदी हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघितलं, 2 मिनिटं बोलले, आलास काय ते. आणि मग मी फ्रेश व्हायला गेलो, फ्रेश होऊन आलो. पण तोपर्यंत म्हणजे त्यांनी मला बघितलं आणि त्यांची स्मृती गेली. त्यांना काही आठवेना की हा कोण आहे, काय आहे. आणि म्हणजे इंट्युशन नावाचा जो प्रकार असतो, प्रातिभ ज्ञान, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, मला इंट्युशन, प्रत्येकाला आपल्या रिलेशनच्या बाबतीत, जे ब्लड रिलेशन आहे किंवा मित्रांच्या बाबतीत कधी कधी असं एक माणसाला इंट्युशन येत असतं. तसं माझं झालं की इंट्युशन आलं की नाही, वडिलांना आज आत्ता निघून आपण भेटायला पाहिजे. आणि मी सकाळी भेटलो, त्यांनी बघितलं आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांचं निधन झालं. ते माझ्या समोर. आणि ज्या दिवशी मी सकाळी गेलो त्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे ती जी एक भेट आहे ती विधिलिखित होती की ती भेट होणार. आणि मग त्यांना, आणि कारण त्यांचा माझ्यावर खूप जीव होता, किंवा कारण ते म्हणायचे की माझा एक मुलगा डॉक्टर आहे आणि दुसरा ऍक्टर आहे, तर त्यांचं ते खूप प्राऊड फीलनी सांगायचे की नाही हे 2 असंच आहे. आणि वडिलांना मुलगी तेव्हा हवी होती, तेव्हा मी मुलगा झालो वगैरे वगैरे. तर 5 वर्षापर्यंतचे जे माझे फोटो आहेत ते सगळे फ्रॉक मधले, फ्रॉक आणि वेणी असे. आणि ते मला संदडी म्हणायचे. आणि पूर्ण कॉलेजला असताना संदडी म्हणायचे शेवटपर्यंत. म्हणजे त्याला मुलीसारखं एक हाक मारायची मला, संदडी म्हणून. आणि मग त्यांचं निधन झालं. मग त्याच्यानंतर मग मी ते सगळं 14वा वगैरे 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 सगळं झालं. मग आई म्हणली की नाही, आता तू मुंबईला गेलं पाहिजेस आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. मग परत मी STनी परत मुंबईत आलो. आणि मग परत माझा तो तेव्हाचा जो प्रवास आहे, ती पुढची 3-4 वर्ष ती खूप खडतर होती. तेव्हा इथल्या मित्रांनी साथ दिली. माझा पुंडलिक धुमाळ नावाचा मित्र आहे, तर त्यांनी मला खूप साथ दिली, कारण राहण्याची व्यवस्था नव्हती. आणि तेव्हा असं होतं की मी, म्हणजे एखादं असतं ना की आपण इतकं चांगलं बघितलेलं आहे आणि एकदम अशी परिस्थिती येते. मग निघताना मी माझलगावून निघताना आमच्याकडे हिबारे ड्रेसेस म्हणून आहेत, त्यांच्याकडनं मी, आई म्हणली की त्यांच्याकडनं 1000 रुपये घे, मी त्यांना नंतर देते. मग मी त्यांना फोन केला. मग निघताना त्यांच्याकडनं पैसे घेतले मी तिकिटाला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता आपण काही ना काहीतरी कमवणं गरजेचं आहे, की आता परिस्थिती अशी आहे की. आणि मग मी 300 रुपये महिना होता तिथे मी राहायचो कुर्ल्याला. आणि ते 2.5 वर्ष मी राहिलो.
तिथे असे पट्टे मारलेले असायचे पिवळे, तेवढ्या जागेत झोपायचं आणि संध्याकाळी 6 नंतर यायचं आणि सकाळी 9च्या आधी आंघोळ करून बाहेर पडायचं. त्याचे 300 रुपये, दिवसभर राहायचं नाही. सो म्हणून एवढं ते स्वस्त होतं 300 रुपये. आणि आंघोळीला ते टॉयलेट बाथरूम बाहेर होतं. तिथे मी 2.5 वर्ष राहिलो. आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र होता जो या क्षेत्रातला होता, पण बाकी सगळे, आमचा एक रिक्षावाला होता, कुरिअरवाला होता, एक युनियन बँकेमध्ये चपराशी होता. त्यांच्याबरोबर सुद्धा एवढं बॉन्डिंग झालं की सोडताना लिटरली त्यांनी मला एक निरोपाची पार्टी दिली जेव्हा मी 2.5 वर्ष राहिलो तेव्हा तिथे. तर त्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यांनी मला खूप जगणं शिकवलं म्हणा किंवा समृद्ध केलं म्हणा, असं मला वाटतं. 2.5 वर्ष तिथे राहिलो कुर्ल्याला. आणि मग 2.5 वर्षानंतर जे सगळे मित्र जीवाभावाचे झाले होते, तर त्यांनाही वाईट वाटत होते की आता तू सोडून जाणार. कारण तेव्हा थोडंसं घडलंय बिघडलंय सुरू झालं होतं, थोडे पैसे यायला लागले. तर मी म्हटलं आता कुठेतरी आपण असा मित्रांसोबत आपण राहायला पाहिजे जिथे थोडी आपल्याला स्पेस मिळेल किंवा आपण दिवसा राहू शकतो घरात. त्याप्रमाणे मग मी चुनाभट्टीला शिफ्ट झालो आणि तिथे 2 वर्ष राहिलो. आणि मग पॅरलली नाटक, सिनेमा, सिरियल अशी कामं हळूहळू छोटे सुरू होत. अच्छा. बरं, त्यानंतर तुझ्या आयुष्यात कुठल्या भूमिका आल्या? म्हणजे मालिका सुद्धा तू चालू केल्यास, नाटक सुद्धा करत होता, सिनेमा सुद्धा. सो अशा दिल के करीब कोणत्या भूमिका होत्या ज्याने तुला आर्थिकरित्या सुद्धा खूप हातभार दिला? अगदी पहिलं म्हणजे घडलंय बिघडलंय, ज्याने मला चालू होतं अर्थकारण, त्यांनी सुरू झालं. परंतु लग्न कल्लोळ नावाचं नाटक आलं आणि त्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. आणि मला पहिल्यांदा नॉमिनेशन लग्न कल्लोळ मध्ये मला मटा सन्मानसाठी नामांकित झालो मी. तर त्याच्यामुळे एक थोडंसं असतं ना की अरे हा मुलगा कोणीतरी. त्याच्या आधी मी 2 नाटकं केली होती. सर अली धाऊन केलं होतं, मेकअप नावाचं नाटक केलं होतं. सर अली धाऊन मी लक्ष्मीकांत बेर्डेन बरोबर केलं होतं. आणि मेकअप मी परेश मोकाशीवर, परत त्याच्यावरच हे नाटक केलं लग्न कल्लोळ. तर त्या नाटकामुळे थोडासा मी थोडा फोकस मध्ये आलो. आणि इकडे सिनेमामध्ये मी श्वासमध्ये काम केलं होतं, पण छोटं होतं. अगबाई अरेच्या सुद्धा छोटं होतं. पण सिनेमामध्ये तशी सुरुवात झाली नव्हती, टेलिव्हिजन मध्ये आणि नाटकामध्ये. कारण 5 वर्ष मी घडलं बिघडलं केलं. त्यामुळे अर्थकारण जे आहे ते माझं घडलं बिघडलं जरा मला सावरलं. आणि तेव्हा कसं झालं, श्रीरंग गोडबोले, केदार दोघे मिळून करायचे. आणि तेव्हा आम्ही सगळे स्ट्रगलर होतो. म्हणजे मी, सिद्ध्या जाधव, जित्या, वैभव मांगले, मुक्ता, आम्ही सगळे. त्याच्यामुळे त्यांच्या ते लक्षात द्यायचं यांना बोलवा. आमचा एक परवलीचा शब्द होतो, मजूर अड्ड्यावर कोण कोण आहे. आम्ही तर त्याचे, कारण तेव्हा असं 1000 रुपये झालं होतं ना तेव्हा. म्हणजे नाटकातून आम्हाला 200-250 रुपये मिळायचे. पहिलं पाकिट माझं 125 रुपये होतं, 125 रुपये. हो, दिलीप जाधव, विलास जाधवांचं नाटक होतं, अष्टविनायक निर्मित सर अली धाऊन. लक्ष्मीकांत बेर्डेन बरोबर काम करायला मिळते हेच खूप होतं. आणि पहिला ब्रेक मला खऱ्या अर्थानं पुरुषोत्तम बेर्डेंनी, पुरुदादांनी दिला. की मी नोंद नव्हतो, कोणालाच माहित नव्हतं, तेव्हा त्यांनी मला त्या नाटकामध्ये घेतलं होतं. 125 रुपये मानधन होतं. मी आईला जेव्हा ते मानधन दिलं पहिलं पाकिट, आई आली होती पहिल्या प्रयोग, तर आई म्हणली अरे वा, जाणं येणंही देतात का? म्हणलं नाही, हे मानधन ह्याच्यातच सगळं करायचं. म्हणलं नाटकामध्ये असंच असतं. मग ते पाकिट हळूहळू. आणि माझा इंटरेस्टिंग किस्सा काम मिळण्याचा फार छान आहे सर अली धाऊनचा. मी, माझे वडील गेले, मग मी इकडे आलो, मुंबईत आलो. तेव्हा मी टक्कल केलं होतं आणि एकदम असा बारीक होतो मी. आणि तेव्हा असं काही कपडे जो धुतलेला आहे किंवा अवेलेबल शर्ट हा आहे आणि ही पॅन्ट आहे आणि चप्पल, असंच होतं तेव्हा. काही हे कॉम्बिनेशन वगैरे तेवढे ऑप्शनच नव्हते. ते घालून आपण निघालो. मी मित्रावर रिहर्सल बघायला गेलो. लक्ष्मीकांत बेर्डेंना मला बघायचं होतं म्हणून मी गेलो होतो. आणि मग मी असं बसलो होतो आणि त्यांना असं कपडे असे, कोण आहे अरे कोण रिहर्सलला आलाय, असं अलाउड नाही आपल्याकडे. तर मित्रांना, नाही सर माझा मित्र आहे तो आणि तो नाटक शिकून आलाय, चांगला ऍक्टर, फक्त त्यांना बघायचं होतं रिहर्सल कशी. बरोबर, बस. आणि मग ते लक्ष्मीकांत बेर्डेन बरोबर काहीतरी बोलायचे, माझ्याकडे बघायचे. परत थोडं मला इतकं ऑकवर्ड व्हायला लागलं. मी म्हणलं यार मित्रांनो, मी जातोय, ते सारखे बघतात माझ्याकडे. आणि मी ना असा मागून मकरंद सोसायटीचा जो हॉल आहे ना, तिकडनं असा मागून जात असताना मग पुरुषोत्तम बेर्डेंनी मला हाक मारला, इकडे इकडे. आणि मी गेलो, सॉरी सर, आता परत नाही, त्यासाठी नाही बोलवलं तुला. काय करतोस तू? म्हणलं मी नाटक शिकून आलोय, असं तसं, माजलगावचं आहे. बरं, कुणाकडे काय काय प्रयोग केलेस, कुठलं नाटक वगैरे, असं. आणि मग हे टक्कल कशामुळे, केस का? म्हणलं नाही, वडील वारले आता माझे, म्हणून मी केलंय वगैरे. बरं, ठीक आहे.
मग तेव्हा ना पेजर होते, तेव्हा पेजर आले होते आणि माझ्याकडे पेजर नव्हता, माझ्या मित्राकडे होता, विजय मिश्राकडे. तर एक आठवड्यानंतर पुरुषोत्तम बेर्डेंचा त्याला पेजरवर मेसेज आला की त्या पोराला रिहर्सलला बोलव. तो माझ्याकडे आला, अरे ते तुला कुर्ल्याला माझ्याकडे त्यांनी बोलवलंय तुला. कशामुळे? मी घाबरत. नाही त्यांनी बोलवलं. ते म्हणले की नाटकात काम करशील का? म्हणलं हो सर. आणि लक्ष्मण बेर्डे बाजूला बसले होते आणि मी त्यांच्याकडे असं बघतच राहिलो. आणि मामांबरोबर काम करायचं तुला, असं तसं करशील का? म्हणलं हो सर. त्याआधी ऑडिशन घेऊ तुझी. त्यांनी एक सोलो लुकी दिली मला. ते म्हणे ते हे वाचून दाखव. आणि ते रिहर्सलला सकाळी 9-10 ला काहीतरी रिहर्सल, लक्षामामा डॉट हजर वेळेच्या आधी गुरु दादा. आणि मी आपला दिवसभर ते असं एक असतं ना की आता आता तर तोडतोच गडे. आणि ती अख्खं पान मी पाठ केलं, ती सोलो लुकी सगळी. आणि मग गुरुदादांच्या लक्षातच नाही आलं. मग रिहर्सल संपली वगैरे. मी म्हणलं सर ते मी, अरे हा तू इथेच आहेस का? हो सर. ते म्हणून बरं बरं ठीक आहे, वाचून दाखव. म्हणलं हा सर. ते म्हणजे नाही वाच. नाही सर पाठ केले. म्हणलं पाठ केलं. आणि मी म्हणजे ना जणू काही प्रयोग चालू आहे असं परफॉर्मन्स सुरू केला. आणि परफॉर्मन्स बघितल्यानंतर ते म्हणले की बरं ठीक आहे राजा, मी सांगतो तुला काय. म्हणलं जमलाय का नाही काय वगैरे. मग मी त्या दिवशी नेहरू नगरचं एक ग्राउंड आहे, मग त्या ग्राउंडच्या मध्यभागी रात्री 11:30ला मी परत एकदा ती सोलो लुकी म्हणायला लागलो की, आणि मग ते खाली बसून कसं बसायचं हे ते परत एकदा मला बोलवलं. कारण ते ऑडिशन त्यांनी सांगितलं की मी तुला सांगतो काम. कदाचित त्यांनी परत एकदा आपल्याला करून दाखवायला सांगितलं, किंवा हे जर नाटक मला मिळालं तर मी कसं करेल. म्हणजे दिग्दर्शन वगैरे नंतरच, आधी आपणच पहिलंच असं वाजवायचं ना. पहिल्या दिवशी रिहर्सलला सगळं पाठ पाहिजे आपल्याला वगैरे, असा एक उत्साह. तर ते मी अख्खी सोलो लुकी तेव्हा परत त्या ग्राउंड मध्ये बसून, आजही मला ते नेहरू नगरचं ग्राउंड आठवतं, तिथे मी म्हणली होती. आणि पुरुदादांनी पुरुक्रमा नावाचा कार्यक्रम आता केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी मला फोन करून सांगितलं की मला ते हवंय सोलो लुकी तुझी ती. आणि मी त्यांना फोनवर लगेच सुरू केली. आणि मी लगेच ती कविता, काळानं घातलंय थैमान, काळ्याशार भुईवर उठले भूकंपाच्या तरंगाचे रान, त्यातून उगवली रक्ता मांसाची पिकं, करपलेली खुरडेलेली, आसवचं शिपान केलं कोरड्या डोळ्यांनी, भुईचं ऊर फाटलेलं बघितलं. असं त्यांना मी ताडकन म्हणून दाखवली. तर ते म्हणले अरे पाठ आहे. म्हणलं सर ती वही सुद्धा मी अजून जपून ठेवली. कॅरेक्टरचा अभ्यास, मग ते चित्र काढलो होतो मी. मग तो मुरलीधर कोयंडे कसा असेल, कसा बसेल, मग त्याचे सगळं कॅरेक्टरायझेशन, ते नाट्यशास्त्राचा अभ्यास करून आल्यामुळे. आणि पहिलंच काहीतरी मिळालंय आणि प्रूव्ह करायचंय. आणि एक फक्त त्यातली इमोशनल गोष्ट अशी होती की भूकंपग्रस्त पात्र होतं, लहेजा आणि भाषा मराठवाड्यातली, म्हणून त्यांनी माझी निवड केली होती. भूकंप. आणि मी ज्या भागातून आहे तिथेच भूकंप झालेला आहे. म्हणजे माजलगावपासून जवळच आहे किल्लारी, फार 2 तासाच्या अंतरावर. आणि त्या भूकंपामध्ये त्याचे वडील जातात असं होतं. म्हणजे ती जी एक हे होती की माझे वडील गेल्यानंतर मला नाटक मिळालं. आणि मला त्याच्यामध्ये सुद्धा वडील वारलेले असतात त्याचे. आणि वडिलांची इच्छा असते की यांनी कवी बनावं, म्हणून तो कविता घेऊन त्या लक्ष्मीकांत बेर्डेंकडे आलेला असतो की माझ्या कवितांना न्याय द्या. आणि मग तो सगळं त्या भूकंपाचं सांगतो की कसं झालं, भूकंप कसा झाला, ती रात्र कशी होती, हे ते. आणि ते जेव्हा सोलो लुकी व्हायची तेव्हा अक्षरशः टाळ्या पडायच्या. मग लक्ष्मणने एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझ्या एंट्रीला कदाचित तेवढ्या टाळ्या येत नसतील, पण हा जो नवीन पोरगा आलाय त्याचं तुम्ही काम बघा वगैरे असं. आणि तेव्हा ते इतकं त्या कॅरेक्टरला जायचं. आजही मी इन्स्टाला वगैरे फोटो पोस्ट केलाय, तो फोटो सुद्धा आहे माझ्याकडे. तर तो फोटो बघून असं वाटतं की आपण कसे होतो तेव्हा. आणि तेव्हा ती एक हे होती. आणि सेम ते पात्र दिसायचो मी. कारण डोळ्यामधली जी वेदना आहे, दुःख आहे, ते सगळं इतकं ताजं होतं की मला वेगळा अभिनय करायची गरज नव्हती त्या काळामध्ये. तो काळ तसा होता. आता काय बरीच वर्ष झाली आणि मग आपण संसारात रमतो, मग मुलांमध्ये ते सगळं बघतो की आपल्या वडिलांनी आपल्याला कसं वागवलंय तसं आपण मुलांना वागवायचं. तर त्याच्यामुळे आता थोडं काही वर्षानंतर ती तीव्रता कमी होते. तेव्हा ती खूप होती, कारण तेव्हा मी मुंबईत एकटा होतो, त्यामुळे ती खूप आठवण यायची. तर ते असं आहे. तर तुझ्या प्रश्नाकडे परत एकदा वळतो की घडलंय बिघडलंय आणि ह्या सगळ्यांमुळे मला तसा आर्थिक आणि लोकांपर्यंत पोहोचलो. नंतर जादू तेरी नजर नावाचं नाटक आलं त्याच्यामध्ये. आणि असंभव नावाच्या सिरियलनी मला अजून जास्त प्रकाशझोतात आणलं. आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि मग तो सुरू झाला मग प्रवास सगळीकडनंच. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या दिल के करीब असे लोक कोण होते ज्यांनी तुला खूप मदत केली?
काही नावं आता मला कळली आहेत. विजय मिश्रा म्हणू नको, किंवा पुरुषोत्तम बिर्डे, लक्ष्मीकांत बिर्डे, पुंडलिक धुमाळ, आणखीन कोण कोण होते? परेश मोकाशी होता, ज्यांनी खूप मला त्या काळात खूप मदत केली, खूप धीर दिला. किंवा आमच्या मित्रांपैकी मुक्ता बर्वे, मुक्ता माझी जवळपास आता की आमच्या मैत्रीला 23-25 वर्ष पूर्ण होतील आता पुढच्या वर्षी. खूप चांगली मैत्री आमची, खूप चांगलं बॉन्डिंग आहे आमचं. तर ते तिचे आई वडील असतील तर ती मैत्री आमची खूप क्लोज आहे. त्यानंतर मुंबईमध्ये सगळे जे ललित कला केंद्रातले मित्र होते त्यांनी सुद्धा खूप आधार दिला. आणि तशा अर्थाने सुद्धा श्रीरंग गोडबोले, कारण तेव्हा एक मित्रासारखं वागणं मुलांना एक. तर मला असं वाटतं की तेव्हा ज्यांनी ज्यांच्याबरोबर मी कामं केली, ज्यांनी मला राहायला जागा दिली, ती सगळी मंडळी, जे पैशांसाठी थांबले, ज्यांनी पैशांची मदत केली, ती सगळी मंडळी माझ्या घरचे. सो हे सगळे या प्रवासामध्ये भेटले. आणि आजही मी कुठल्याच माणसाला असं विसरलेलो नाहीये की नवीन नाटक आलं तरी मी त्यांना आवर्जून सांगतो, तर हे नाटक आलंय, तुम्ही या, किंवा काही फिल्म आली आहे तुम्ही या. तर ही सगळी मंडळी खूप दिल के करीब आहेत. पुरुदादा जास्त माझं इमोशनल हे आहे त्यांच्याबरोबर, कारण त्या कसं होतं, ऍक्टर म्हणून थोडे नोंद झालात तुम्ही, तुम्हाला तुमचं काम बघून तुम्हाला काम मिळणं ही गोष्ट वेगळी. तुमचं काम बघितलेलं नाही आणि तुम्हाला काम देणं. त्याच्यामुळे मी गुरुपौर्णिमा असेल किंवा कधी पुरुदादांना फोन करतो. त्यांना माझ्यासाठी खूप, त्यांना म्हणजे मला असं वाटतं की माझ्या वडिलांनंतर मी त्यांना खूप आपलंसं मानतो, की कारण त्यांनी ती संधी, कारण पहिला आपण कधीच विसरत नाही, ती संधी मला त्यांनी दिली आहे. त्यामुळे माझ्या दिल के करीब आहेत ते खूप. आणि लक्ष्मामा सुद्धा खूप बॉन्डिंग आमचं झालं होतं. प्रशांत दामलेंनी मला खूप त्या काळामध्ये मदत केलेली आहे. किंवा नंतरच्या काळामध्ये रीमाताई सुद्धा खूप मी त्यांचा असा लाडका होतो. त्यामुळे ही सगळी मंडळी मराठीमध्ये जी लोकांना दिसतात की ते स्टार आहेत किंवा ते आहेत, त्याच्यापेक्षाही त्यांच्या आतमध्ये खूप एक चांगला माणूस आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ते मला वैशिष्ट्य वाटतं की आपले सगळे जे मोठे कलावंत आहेत, वंदनाताई असतील, सगळे तर ते नवीन लोकांना आपला मोठेपणा विसरून त्यांच्यासोबतच होऊन त्यांना सपोर्ट करतात. स्टेजवर असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये असेल. तर मला असं वाटतं सतीश तारेंनी मला ऍक्टरसाठीचा एक सपोर्ट लागतो, तो तारेंनी सुद्धा मला खूप केलाय. तर ही सगळी चंद्रकांत कुलकर्णी, त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा मला भरपूर, म्हणजे किती नावं घेऊ तेवढी कमी. खरं तर बरं, तुझ्या आयुष्यातला माइलस्टोन म्हणजे वऱ्हाड निघाले लंडन. हो, ते कसं घडलं तुझ्या आयुष्यात? वऱ्हाड निघाले लंडनला लक्ष्मणराव देशपांडेंचं मी शाळेमध्ये असताना माझ्या गावी आलं होतं. माझ्या वडिलांनी कॉलेजला त्यांचा प्रयोग ठेवला होता. मग ते रेस्ट हाऊसला थांबले होते, तेव्हा त्यांची सही घ्यायला मी वडिलांसोबत गेलो होतो. तो दिवस मला आजही आठवते. असे इथे बटन्स होते त्यांचे, आणि तो असा कुर्ता होता पिवळ्या रंगाचा, येलो कलरचा, ते असे लावत होते. आणि काय रे तू कितवीला आहे ते, आणि मग त्यांनी मला ती सही दिली होती, ती अजूनही आठवते. आणि तो प्रयोग, त्यांचे प्रयोग मी बरेच बघितलेले. 1972 साली सुरू झालं होतं ते नाटक. त्या काळात परदेशात जाणार एकमेव नाटक होतं ते, मोठ्या प्रमाणात परदेशात जाणार, आणि क्रेज होती. आपल्याकडे कॅसेट होत्या, लोकांना तोंडपाठ होतं. मी सुद्धा एकपात्री अभिनय स्पर्धेत कितीतरी वऱ्हाड केलेला आहे त्या शाळेमध्ये असताना. मुंबईत आल्यावर मी त्यांचे प्रयोग बघितले. पण त्यांचं निधन झालं, आजारी होते ते सुद्धा. निधनानंतर ते नाटक थांबलं 3-3.5 वर्ष. आणि मग ते शोधत होते की कोण असा मराठवाड्यातला कलाकार जो याला न्याय देऊ शकतो. मकरंदला विचारलं, नंदू माधवांना विचारलं, मंगेश देसाई, सगळ्या मराठवाड्यातल्या कलावंतांना त्यांनी टॅप करून बघितलं. फमू शिंदे आहेत कवी, त्यांनी सांगितलं की मला असं वाटतं की संदीप हे करू शकेल. माझ्या वडिलांचे ते मित्र. तर मग त्यांच्या पत्नीने मग विचारलं की आम्ही इच्छुक आहोत, तर तू करशील का? तर मला पहिल्यांदा धस्स झालं की अरे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं नाटक आहे, ते आपण करायचे. लोकांना पाठ आहेत, 2800 प्रयोग ज्या नाटकाचे झालेत ते नाटक आपण करायचे, जे लोकांना मुखोद्गत पाठ आहे, लोकांना डायलॉग पाठ आहेत, आणि ते एवढ्या उंचीचं. तर मी म्हणलं की नाही, मला अजून तरी धीर होत नाही. मग फमू शिंदे म्हणले नाही, तू करू शकतोस, तू वेळ घे तुझा. मग मी त्यांना सांगितलं की मग मला 3 महिने रिहर्सल लागतील मला. 3 महिन्यानंतर मग मी नाटक करू शकेल. 3 महिने मला. आणि मग तिथनं तो प्रवास सुरू झाला माझा. मग मी भरपूर ऑडिओ ऐकायला लागलो त्यांचा, आणि मग फॅमिली सोबत चर्चा,
कुठलंही डिसिजन, आता एवढं मोठं शिवधनुष्य आहे ते पेलवायचं आहे. 2.5 तासाचा प्रयोग आहे. 179 पानं आहेत ती पुस्तक आहे, नाटक. 2.5 तास. घरी विचारलं, गावी बाईला विचारलं, भावाला. भाऊ म्हणला की आहे पण खूप स्टॅमिना लागेल, खूप हे लोकांच्या जवळचं नाटक आहे, खूप मेहनत घेऊन करावं लागेल, पण तू करशील. आई म्हणली की आई भावनिक गुण म्हणली की नाही नाही तू करशील. आणि मग मी ती शाल शिवून घेतली आणि मग मी रिहर्सल करायला लागलो. पहिल्यांदा ऐकायला 1 महिना मी ऐकलं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये मी उभा राहिलो रिहर्सलला आणि मी म्हणलं आता आरशासमोर रिहर्सल करू. आणि आरशासमोर मी पदर घेऊन रिहर्सल करायला लागलो आणि एका पॉईंट नंतर मी एवढा नर्वस झालो, मी शाल अशी ठेवली, इथे येऊन बसलो आणि बायकोला म्हणलो की यार कल्पना मी नाही करू शकत, मी नाही म्हणून सांगणार आहे आज त्यांना. म्हणे का? नाही, मी आत्ता जेव्हा बघितलं आरशामध्ये तेव्हा मी पदर घेतल्यानंतर नाही वाटत आहे बाई, जे लक्ष्मणराव देशपांडेंचा माझ्या लक्षात नाही आलं. म्हणलं त्यांचा चेहरा, ते टक्कल, गोरे होते, गोल चेहरा, इतका नाजूक चेहरा होता, इतके गोड दिसायचे. मग मी तिला फोटो दाखवले, बघ ना हे त्यांचा व्हिडिओ बघ कसा आहे. मी व्हिडिओ बघत नाही पण तू बघ किती छान दिसतंय. पदर घेतल्यावर मी आज जेव्हा आरशासमोर बघितलं तेव्हा ते असं लग्नात आलेलं कपाट होतं आमच्याकडे, ते गोदरेजचं कपाट. नाही वाटत आहे. आता माझी बायको माझ्या फील्ड मधली नाहीये, पण तुम्हाला अशी म्हणजे तुमच्या फॅमिलीतली लोक अशी असतात ना की ती तुम्हाला अशी सांगून जातात काहीतरी की आपल्यालाही माहित नसते की अरे हो यार, हा विचार मी केलाच नाही. भले माझ्या बायकोला अबकडं माहिती नाही अभिनयातलं, तिचा नाटकाशी काही संबंध नाही, ती मला एकच वाक्य म्हणाली ज्याच्यामुळे आज मी वऱ्हाड करतोय. ती जर ते वाक्य म्हणाली नसती तर मी केलं नसतं. ती म्हणली की मराठवाड्यातले बायका सगळ्याच कुठे सुंदर आहेत, तुझी मंगू आत्या, मथू आत्या सुंदर थोडीच आहे. त्यांचा चेहरा आणि तुझा चेहरा जरा मिळता जुळताच आहे की. उभ्या चेहऱ्याच्या किती बायका आहेत आपल्या मराठवाड्यात आणि सगळ्या थोडीच अशा आहेत, अशा सुद्धा आहेत की. मग ती बाई तू साकार केलीस तर जास्त ऑथेंटिक होईल. हा पॉइंट आहे यार. ते म्हणे तू तुझ्या पद्धतीनं कर. मी म्हणलं म्हणलं थांब. आणि मग मी त्याला न्याय द्यायला म्हणलं मी जी पात्र बघितली आहेत, माझे मित्र, त्यांचा टोन, हे ते आपण आणू. मी जे गोविंदभाऊ बघितले ते या नाटकामध्ये आणू. सरांनी तर ते केलेलंच आहे, त्याबद्दल आदर आहेच आहे, पण आता मला माझ्या पद्धतीनं न्याय द्यायचा. आणि मग मी माझी बाई उभी करणार, मी माझी पोरं उभी करणार जी मी बघितली आहेत किंवा मी जसा होतो. मी जानराव मी जसा बघितलंय, बाप्पा मी जसे बघितले, बाबण्या मी जसा आहे तसा सादर करणार. असं ते सुरू झालं. म्हणजे त्यांनी शास्त्रीभाऊ वेगळे सादर केले, मग मी जरा आमचे गोविंदभाऊ म्हणून आहेत ते असं बोलायचे, टेकले टहकले वाढले, तर तो आवाज मी आणला. मी म्हणलं आमचे काका आतुल्या ती वासरू राहिले बरं, तर तो जो परभणीचा टोन आहे मग तो टाकला. मग असं करत करत मी म्हणलं ह्याला आता आपण फोडणी देऊया. मग ती सुरू झाली रेसिपी. आणि मग इथे 2 महिने होतो मी आणि 1 महिना मी नाशिकला एका ठिकाणी छोटं थिएटर आहे नाशिक शहराच्या बाहेर. मग तिथे मी 1 महिना कुणालाही माहिती नव्हतं मी कुठे आहे, फक्त घरच्यांना माहित होतं. आणि तिथे मी यासाठी गेलो की इथे असल्यानंतर मग दुधाचं बिल, लाईट बिल, पेपर, मग मुलाची शाळा, हे घरी, असं होतं. बरोबर. एक पूर्ण फोकस राहून. आणि मग मी तिथे मग मधले निवेदनाचे जे भाग आहेत, कारण ते मराठीचे प्राध्यापक होते, इंग्लिशचे प्राध्यापक होते, त्याच्यामुळे ग्रॅमॅटिकल इंग्लिश, ग्रामर मराठीतलं कुठेही मिस्टेक होऊन मी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायचो रात्री. आणि मग असं करत 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 तो प्रयोग ठरला आणि बातमी आली की आता वऱ्हाडच्या विमानाचा पायलट संदीप पाटील. आणि मग औरंगाबादला पहिला प्रयोग होता त्यांचंच, तिथंच जन्मभूमी कर्मभूमी त्यांची औरंगाबाद. आणि मग तिथे पहिला प्रयोग मी केला, जो प्रयोग 2 दिवस आधीच बोर्ड लागला हाऊसफुलचा. आणि तिथनं माझी जी झोप उडाली की बापरे, हाऊसफुलचा बोर्ड आहे आणि कसं, आणि वऱ्हाड सर्कस कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. आणि मग तो त्या दिवशी माझी बायको नव्हती आली, कारण तिला खूप टेन्शन आलं होतं की ती म्हणे की मला आत्ता बघायचं नाही, जरा प्रयोग होऊन जाऊ दे, मला तू टेन्शन मध्येच हे मला नाही बघवणार आणि मला नको, मला भीती वाटते. पण हाऊसफुल प्रयोग आहे, 2.25-2.5 तास तुला खेचायचं एकट्याला. मग आई आली होती आणि भाऊ आला होता. मग भावानी माझ्या मेडिसिन आणली होती, कारण मला जरा थोडं टेन्शनमुळे पोटात गडबड असं थोडंसं होतं ना, की अख्खं औरंगाबाद येणार आहे, ज्यांनी सरांना बघितलंय, ज्यांनी 25-100 वेळा बघितलंय असं.
समोर त्यांची मिसेस, हम्म. त्यांची मुलं, आई गं. त्यांचे नातेवाईक, हं, आणि ते माझं वराड बघणार आहे. हो, हो. So that was- आणि ते खूप स्ट्रेसफुल होतं. हम्म. पहिला प्रयोग झाला. पहिला प्रयोग चालू असताना माझी आई बसली होती, कुठल्या रांगेत बसली होती मलाही आठवत नाही. माझा भाऊ बसला होता. ती माझ्या भावाला पहिल्यांदाच म्हणली की शैलेश, मला काय प्रयोग चालू आहे ना दुसरा अंक, आणि हा. असा झा 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 हा. वेड्यासारखा प्रयोग हा, करतोय हा, की ते हा. सगळं 3 महिन्याचं सगळं पणाला लागलं. हम्म. म्हणजे आता मला हा संदीप वाटतच नाही, हम्म. माझा मुलगा वाटत नाही, कोणीतरी त्याच्या आत संचारलंय असं वाटतं. हम्म. आणि मग प्रयोग झाला. मग शेवटचा विमान ही मी किती उडवलं. मोठी कॉम्प्लिमेंट आहे रे. हो. आणि ते मला कुठेतरी वाटतं की असं वडील आले की काय, लक्ष्मणराव आले की काय, कारण तेव्हा तो धीर हो, म्हणजे हो, हो. असा विंगेत पडदा उघडला आणि टाळ्या शिट्ट्या, आणि आता आपल्याला कोणी नाहीये आता स्टेजवर. म्हणजे ह्याच्यानंतरचं वाक्य काय, नाही कोणी नाहीये. म्हणजे वराडला असं आहे की मी समजा थांबलो आणि असं सुद्धा करायला वेळ नाही. हा. म्हणजे डोळ्यात जरी काही गेलं तरी बोलता बोलता डायलॉग हा. करता करता काय, खोकला लागला तरी बोलता बोलता खोकत खोकत हा. प्रयोग पुढे नाही हा. थांबायचं नाही. हम्म. प्रयोगामध्ये 1 तास 10 मिनिटं पहिला अंक, 1 तास 15 मिनिटं, दुसरा 1 तास 10 मिनिटं, असं नॉन स्टॉप आहे. आणि 52 पात्र आहेत आणि ती शाल. त्याच्यामुळे तो इतका माझ्यासाठी आव्हानात्मक प्रयोग होता शिवधनुष्य, कारण अनेक जणांनी त्याला नकार दिला होता. कारण एकटा जाऊन प्रयोग करणं. त्या दिवशी मग मी विमान उडवलं आणि मी नमस्कार केला, समोर बघितलं, अख्खं एकनाथ रंगमंदिर, अख्खं ऑडिटोरियम उभं राहिलं होतं. माझे घारे सर, त्यांच्या मॅडम आणि सगळेजण असे क्लॅप. मी एवढा रडायला लागलो लहान मुलासारखं. मी खाली बसलो, शाल अंगावर होती, आणि मग पटकन पडदन मी रडत होतो. माझा भाऊ आला, माझा घारे सर आले, मग त्यांनी मेकअप रूम मध्ये नेलं वगैरे. मग भावाला मी बोललो की कसं काय रडत होतं. 3 महिन्याचं बॅक ऑफ द माइंड एवढं प्रेशर होतं तुला की हे करायचंय, स्वतःला प्रूव्ह करायचं, आणि हे लोकांची कलाकृती आहे, लोकांची आहे, आपली नाही, ती आपल्याला सादर करायची, आपण माध्यम आहोत फक्त. तर एवढ्या हिमालयाची उंची गाठलेलं नाटक सादर करायचंय, पुनरुज्जीवन, त्याचं टेन्शन होतं, म्हणून तू रडलास. आणि मी लिटरली खाली मोठ्याने रडत होतो मी, ढासा. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे मग सगळी मराठवाडा दौरा होता, नाशिक, पुणे, आणि सगळीकडे असे बोर्ड लागत मुंबईत असं तसं. आणि आज ते वराड. परवा मी 19 जूनला प्रयोग केला. खालचं पॅक होतं बालगंधर्व, दुसऱ्या दिवशी वारी होती, 19 तारखेला पुण्यात प्रयोग, आणि तो 431वा प्रयोग झाला. आता 431 प्रयोग 16 देशांमध्ये मी केले, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि वराड करत असताना मग मला नंतर असं सुचलं की माझे वडील ग्रामीण भागात जाऊन व्याख्यान द्यायचे, लक्ष्मणराव सुद्धा ग्रामीण भागात जाऊन प्रयोग करायचे. म्हणून मग मी कॉन्सेप्ट अशी केली की पारावरती रंगमंचावर, म्हणजे ज्या खेड्या गावामध्ये नाट्यगृह नाहीये, हॉल नाही, तिथे मी वडाच्या झाडाखाली पारावर प्रयोग करेल, मारुती मंदिरात प्रयोग करेल, मंगल कार्यालयात प्रयोग करेल, हॉलमध्ये प्रयोग करेल. जिथे जिथे लोकांना असं वाटतं की इथे नाटक व्हावं, तिथे तिथे तो प्रयोग होईल. मुंजीत प्रयोग होईल, डोहाळ जेवणात प्रयोग होईल. वाढदिवसाचे फक्त प्रयोगाचे 2 तास तुम्ही तिथे बसायचं, एवढाच नियम आहे, कारण ते नाटक आहे. नाटक सगळीकडे प्रयोग होईल. एकदा पाऊस पडला तर व्यायामशाळा होती, व्यायामशाळेतले सगळे इन्स्ट्रुमेंट मिळून बाजूला केले, आणि तिथे मी प्रयोग केला. म्हणजे तिथे प्रयोग करत असताना राम गणेश गडकरी, कोलटकर, किंवा अशी सवय ना आपल्याला, विजय तेंडुलकरांचा फोटो किंवा ह्यांचा फोटो, बबन प्रभूंचा फोटो, तिकडे प्रयोग करत असताना सगळे पहिलवानांचे फोटो आजूबाजूला, आणि मी प्रयोग करतोय, सगळे बॉडी बिल्डर वगैरे. पण तरीही प्रयोग केला मी, कारण प्रयोग करणं मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं. आणि ह्याचा ऍसेट असा आहे की एकटा आहे, स्ट्रेस खूप आहे, मेहनत खूप आहे, पण प्रयोग 1 माईक असेल तरी होऊ शकतो, 3 माईकची रिक्वायरमेंट असते. आणि मी नेहमी सांगतो की 100चे बल्ब आहेत 2, हो सर आहेत, लावा, प्रयोग होईल. शिवजयंतीमध्ये प्रयोग होईल, आंबेडकर जयंतीमध्ये प्रयोग होईल. तुम्हाला जिथे प्रयोग हवाय तिथे. एक प्रयोग मी मेलबर्नला केला होता महाराष्ट्र मंडळासाठी. मेलबर्नचा प्रयोग केला, म्हणजे ऍडलेड मेलबर्नला प्रयोग केला. त्याच्यानंतर फ्लाईट पकडली, भारतात आलो मी, 17-18 तासाचा प्रयोग. आलो, बायकोला कल्पना म्हणलं दुसरी बॅग तयार ठेव, मला दिग्रसला जायचं. ही बॅग ठेवली, शाल त्या बॅगेत टाकली, फ्रेश झालो, जेवलो, उठलो, दादरला गेलो, ट्रेन पकडली, अकोल्याहून 250 किलोमीटर दिग्रस. म्हणजे आदल्या दिवशी मी मेलबर्नला प्रयोग केला, दुसऱ्या दिवशी मी दिग्रसला प्रयोग केला, विदर्भामध्ये, आतमध्ये विदर्भात. कारण दिग्रस गाव हे श्रीकांत बोजेवारांचं गाव आहे, महाराष्ट्र टाइम्सचे उपसंपादक. ते मला म्हणाले की माझ्या गावात अजून एकही नाटक झालेलं नाही, तर तू जाऊन प्रयोग करशील. म्हणलं करेल.
म्हणलं मला ते म्हणे एका प्रयोगासाठी जाशील, म्हणलं मी जाईन एका प्रयोगासाठी. आणि मी तो प्रयोग केला. मग मी येताना ट्रेनमध्ये झोपलो. म्हणजे मी असं ठरवलं की परदेशातही प्रयोग करेल, लंडन काय स्वित्झर्लंडला प्रयोग केला, ह्याला कॅनडाला सगळीकडे खेडेगावात पाडळशिंगी, ढोकी, ढेकन मोहा, कुप्पा, घाटवाडी सगळीकडे प्रयोग होतील नाटकाचे. कारण वऱ्हाड मी लहानपणी बघितलेलं आहे आणि ते बघून मी इन्स्पायर झालेलो आहे. आणि म्हणून मी नाटकाकडे वळण्याचं कारण सुद्धा वऱ्हाड याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण ती कॅसेट पाठ केली, एकपात्री स्पर्धेत भाग घेतलाय आणि अनेक जणांनी वऱ्हाडनी अनेक जणांना प्रेरणा दिली या क्षेत्रात येण्याची. ते स्वतः नाट्यशास्त्र शिकवत होते. तर म्हणून मला तो फक्त प्रयोग पैशांसाठी करावा असं वाटत नाही, तर तो लोकाभिमुख, लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. त्यातल्या एखाद्या 15 वर्षाच्या पोरांनी बघून तो जर या क्षेत्रात आला तर हे 431 प्रयोग यशस्वी झाले असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं वऱ्हाड सादर करतो आणि प्रत्येक प्रयोगाची सुरुवात लक्ष्मणराव देशपांडेंना वंदन करून मी ते प्रयोग सादर करतो. आणि मला एक आनंद वेगळा असा होतो की वऱ्हाडनी आणि लक्ष्मणरावांच्या नाटकांनी मला कुठली कलाकृती तुम्हाला 3 गोष्टी एकदम देत नाही, पण ह्या नाटकाने दिली: पैसा, प्रसिद्धी आणि समाधान. मला 3ही गोष्टी मिळतात यामुळे. आणि मला पैसाही व्यवस्थित मिळाला वऱ्हाडनी. मी आयुष्यात सेटल झालो, फॅमिली असेल माझी, त्याच्यामध्ये वऱ्हाडचा आजही खूप मोठा सहभाग आहे. प्रसिद्धी खूप मिळाली, म्हणजे लोक तिकीट काढून माझ्या नावावर येतात, वऱ्हाडच्या नावावर येतात. आणि प्रयोगाचं एक समाधान, म्हणजे मला असं वाटतं की रियाज होतो माझा. जर 1.5 तासानंतर मी थकलो तर मला असं वाटतं की माझं स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही, किंवा मी कुठेतरी काहीतरी गडबड आहे, नाही अजून फोकस राहिलं पाहिजे. आणि माझी इनडायरेक्टली मी आधी खूप मेडिटेशन केलं वऱ्हाडसाठी, योगा. 2-2.5 तासामध्ये बॅक ऑफ द माइंड एकही विचार येत नाही माझ्या मागे. तर मला असं वाटतं की ते माझं मेडिटेशन आहे. नॉट अ सिंगल थॉट की आज घरी काय जेवायला, किंवा इथून आता ट्रॅफिक लागणार आहे, किंवा ह्याचे पैसे हप्ता आहे, हे ते. सो मला असं वाटतं की पूर्ण वेळ तुम्ही कलावंत म्हणून जगायचं असेल तुम्हाला, तर माझा जगण्याचा मंत्र असा आहे की जेवढ्या तुम्ही तुमच्या गरजा कमी कराल तेवढी तुम्ही कामामधला जो दर्जा आहे तो तुम्ही अजून चढा ठेवाल, मेंटेन करू शकाल. नाहीतर त्या गरजा वाढल्या की मग ते फेडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. तर तसं न होता मला असं वाटतं की ती कलाकृती आणि त्याच्यासाठी जगणं असलं पाहिजे. फक्त पैसा कमवायचा असतं तर मी गावच सोडलं नसतं. सो म्हणून मला ते प्युअर आर्टिस्ट, कलावंत असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आज मला वऱ्हाडमधून किती पैसे मिळतात ह्याच्यापेक्षा मी आधी जेवढे चांगले प्रयोग केले तेवढाच आज मी चांगला करू शकेल का. त्याच्यामुळे वऱ्हाडच्या प्रयोगाला मी जेव्हा जातो, नागपूर, इकडे औरंगाबाद वगैरे, तेव्हा मला अनेक ठिकाणी बोलवतात, सुपारीला ये, फित कापायला ये, हे ते. तर मी म्हणतो की मला नंतर बोलवा, आज मी प्रयोगाला आलोय, मी प्रयोगच करणार. मी दिवसभर आराम करतो आणि 2.5 तास ते माझं मेडिटेशन आहे आणि तेच माझं जगणं आहे असं म्हणून मी प्रयोग करतो. कितीही लोक असो, एकदा डोंबिवलीचा प्रयोग पाऊस पडला, 18 लोक होते, प्रयोग तोच, प्रयोग हलणार नाही, नो एडिट नाही, इंटेन्सिटी तीच, एक प्रेक्षक असो, प्रयोग तोच. लॉकडाऊन मध्ये मला प्रयोग करता येत नव्हते, हे माझं फक्त दुःख होतं की प्रयोग करताय, तरी मी ऑनलाईन प्रयोग कुणाला तरी काहीतरी, बायकोला आमच्या घरी मग मावशी यायला लागल्या भांड्यावाल्या, त्यांना म्हणलं तुम्ही बसा जरा 15 मिनिटं झलक करून दाखवतो. आणि मला असं वाटतं की ते कलावंताचं जगणं असलं पाहिजे. आणि 52 पात्र ती जी शाल आहे ती 450 प्रयोग 12 आता किती 9 वर्ष माझ्या सोबत आहे. ती शाल आहे माझ्याकडे आजही. त्याचे असे धागे दोरे जरा निघालेले आहेत, परंतु ही जी वॉर्मथ आहे ही खूप आहे. ही शाल मी आतापर्यंत खाली कधीच टेकवली नाही, पडू दिली नाहीये. आणि ही शाल जेव्हा मी ती अशी घडी घालतो विंगेत आणि जेव्हा मी ती टाकतो अंगावर, तेव्हा मंचावर जाताना मला कोणीतरी सोबत असल्याची फील येते, मला एकटं वाटत नाही. आणि जेव्हा मी ती शाल अशी ओपन करून अशी घेतो, त्याच्यानंतर मग त्या शालीतून 52 पात्र कशी येतात ते माझं मलाही कळत नाही. तो प्रयोग सुरू झाला की तो सुरू होतो, असं ते आहे. या सगळ्या प्रवासात कल्पनाचा खूप मोठा हात आहे ना रे. खूप.
जेव्हा ह्याचं काय होणार आहे किंवा नट एका नटाला होकार देणं हे मला असं वाटतं की तिचं आणि अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज नाहीये. बरेच जण मला म्हणतात की ललित कला केंद्रामध्ये वगैरे असताना मुलींकडे फार लक्ष दिलं नाहीस तू, तेव्हा तुला हे नाटक ते नाटक वगैरे वगैरे, आणि काही मुली मरायचे तर तुझं लक्ष नव्हतं. तुम्ही म्हटलं आता नको. तेव्हा ते डोक्यातही नव्हतं की असं काही लव्ह आपलं प्रेम होईल किंवा लव्ह मॅरेज होईल. तर मग ठरलं की अरेंज मॅरेज करायचंय. मुलींचा शोध सुरू झाला. स्थळं आली नाहीत फार, बाकीच्या मित्रांना आली भरपूर, कारण ते नोकरी करत होते. पण एक स्थळ कल्पनाचं आलं आणि तिच्या वडिलांनी आई वडिलांनी निर्णय घेणं की एका नटाला ज्याचं इन्कम फिक्स नाहीये मुलगी देणं. तर मला असं वाटतं की हे मी कॅमेरा समोर बोलतोय की माझ्यापेक्षाही जास्त कॉन्ट्रीब्युशन माझ्या घरच्यांचं आहे. म्हणजे आई, भाऊ, वहिनी, भाऊ आणि वहिनी दोघेही डॉक्टर आहेत, माझी आई प्रोफेसर. सो एक घर त्यांनी जास्त बघितलं की या घरातला ऍक्टर आहे, नुसता ऍक्टर नाही, या घरातून गेलेला एक अभिनेता आहे ज्याचं स्वतःचं घर आणि ज्याला काहीतरी करायचं आयुष्यामध्ये. आणि आमचा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तोपर्यंत आईनी बघितलं होतं कल्पनाला आणि भावानी बघितलं होतं. आणि आमच्याकडे ते खूप आहे ना की ती प्रश्न विचारणार तुला, तू नाही विचारायचं, तू तुझं सांग सगळं की माझं असं असं आहे. प्रश्न ती विचारेल. तिथे चहा पोह्याचा कार्यक्रम नाही होणार. माझी आई म्हणली की तू तिला नाही विचारायचं तुला हे येतं का ते येतं का. म्हणजे आई आणि वडील माझे खूप असे हे आहेत की माझे वडील भाषणामध्ये म्हणायचे की आता ते चहा पोह्याचे कार्यक्रम बंद केले पाहिजे आणि मुलींनी विचारलं पाहिजे की तुला काय येतं, विणकाम येतं का, शिवणकाम येतं का, नाही येतं का, ते येतं. मुलींनी विचारलं पाहिजे तुला काय, मला येतं, तुला काय येतं, तुला स्वयंपाक येतो का. तर तसं मग बघण्याचा कार्यक्रम झाला. आणि मग तुला काय आवडलं तिच्यात? ते अतिशय देखणे आहेच. हो हो हो. पहिलं तर बघितल्या सुंदर. हो, तिचे डोळे आणि खूप खूप एक्सप्रेसिव्ह आहेत ते डोळे. आणि मी असं म्हणालो होतो की मला तिच्याशी बोलायचंय, तिच्याशी. मग त्यांनी आम्हाला वेगळी रूम दिली आणि मग हा बोल. आणि ती खूप डोळ्यात डोळे घालून बोलते, अशी ती आरपार बघते एकदम अशी माणसाकडे. आणि मी म्हणलं की काही नाही, माझं फक्त प्रोफेशन सांगायचं आणि इन्कम सांगायचं की नाटकाचे एवढे मिळतात, शूटिंग असं असं असतं. आत्ता सध्या माझ्याकडे फक्त स्वतःचं घर आहे आणि इन्कम 4,000 5,000, खूप चांगलं झालं तर 8-10,000 रुपये मी कमवू शकतो. माझ्या पद्धतीने मी तुला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करील. माझं बॅकिंग चांगलं आहे, आई भाऊ हे ते त्यांना तू भेटलीस. तर मी पहिल्यांदा तुला जेव्हा बघितलंय तर मी खलास आहे, मला प्रचंड आवडलीस. माझी खूप इच्छा आहे की माझं लग्न तुझ्याशी व्हावं, पण तू वेळ घेतलास तरी चालेल, कारण तुझ्या सौंदर्याच्या कल्पना, तुझ्या डोक्यात असा नवरा हवा आहे ती मला माहिती नाही. ती म्हणली की ठीक आहे, मी विचार करून सांगते. आणि तिचे ना थोडं आता मुलं झाली, प्रेग्नन्सी, त्याच्यामध्ये थोडे केस थोडे कमी झाले. असे लांब केस आणि ती अशी वेणी, जाड वेणी आणि एकदम एकदम अशी आणि टपोरे डोळे. तर मी आईला बाहेर आलेलं म्हणलं यार मला खूप आवडली आणि काय होईल ते म्हणे बघूया, मी सुद्धा आई खूप वाट बघत होती. तिने जरा वेळ घेतला आणि मग ती म्हणली की वडिलांना की मला मुलगा खरा वाटलाय, प्रामाणिक आहे, पण खूप हँडसम नाहीये दिसायला आणि सावळा आहे, मला गोरा पाहिजे होता. बाकी सगळं चांगलं आहे. मग तिचे वडील म्हणले की तिला माई म्हणतात घरी आणि राणी म्हणतात. म्हणजे अगं राणी, मी तरी कुठं गोरा आहे, मी सावळाच आहे की. पण तुझी आईनी मला निवडलंच ना, संसार चांगला झाला. म्हणजे की पुरुषांचं कर्तृत्व बघावं की तो स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचं धडपडतोय. त्या वाक्यावर तिचे वडील शिक्षक आणि नंतर प्राचार्य होते आणि त्यांचा संत साहित्यावर खूप अभ्यास आहे. ते उत्तम प्रवचन देतात. एकनाथी भागवत जे आहे नाथांचं, ते खूप चांगलं सांगतात, त्यांचा खूप त्याचा अभ्यास आहे. मग तिचा दुसऱ्या दिवशी मग होकार आला. त्यांनी आईला सांगितलं, आमच्याकडे ते खूप आहे, मला डायरेक्ट फोन नाही केला. होकार आल्यानंतर मग पुढच्या सगळ्या बोलणी वगैरे वगैरे. जुलैमध्ये मी हे घर घेतलं. ही वास्तू घेतल्यानंतर एका आठवड्यात कल्पनाचं स्थळ आलं
अच्छा. म्हणजे जुलैमध्ये सत्यनारायण झाला घराचा, भाऊ वहिनीने केला, पूजा झाली ह्या फ्लॅटची, आणि आमचा ऑगस्ट मध्ये साखरपुडा झाला विदिन 1 मंथ. त्यामुळे ही वास्तू माझ्यासाठी खूप खूप छान आहे घर तुझं, खूप गोड आहे. आणि मला 14 नंबर फार लकी आहे. अच्छा. 14 मेला माझा वाढदिवस. 14 ऑगस्टला मी मुंबईत आलो. 14 ऑगस्ट जेव्हा मी घर बुक केलं तेव्हा मला माहिती नव्हतं, जेव्हा ते सगळं आलं डिटेल, प्लॉट क्रमांक 14, बिल्डिंग नंबर 14, 7 आणि 14. तिचं 7 ऑगस्टचा जन्म आहे, माझा 14 मेचा आहे, 7-14, आणि फ्लॅट नंबर 403. असं आहे. आता मी नवीन गाडी घेतली तर मला ऑप्शन आला गाडीचा नंबर, माझा B403 आहे फ्लॅट नंबर. गाडी नंबर आहे आता माझा सफारी आहे माझ्याकडे, MH47 BB4003. B403 B4003. काय कोइन्सिडन्स आहे. आणि सगळीकडे. हो, सगळीकडे. आणि माझ्या स्वराचा जन्म 7 जानेवारी 7. काय बोलतोस. आणि निशाद 13 मे, मी 14 मे. एक दिवस आधी, 1 दिवसांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. ते आणि जन्म मृत्यूचं इंट्युशन माणसाला असतं, मला असं त्याच्यावर बिलीव्ह झाला नंतर. ज्याचा शेवट गोड नावाचं नाटक करत होतो मी, तर तेव्हा ना कल्पना प्रेग्नंट होती, निशाद तिच्या पोटात होता, आणि तेव्हा डॉक्टरांनी तारीख दिली होती की 15-16 मे नंतर 17 पासून पुढे होईल डिलिव्हरी. आणि 13 मेला माझा कॉन्ट्रॅक्ट शो ठरवत होता अलिबागला, दिलीप जाधवांचं नाटक. तर मी निर्मिती सावंत, दिलीप दादांशी खूप म्हणणं, नाही सर मला जायचंय, मला 12 मेला म्हणजे रात्री जाणार. दीदी म्हणले मी बोलू का बायकोशी तुझ्या, डॉक्टरांचं काय म्हणणं. म्हणजे डॉक्टर म्हणतात 17-18 मे, आता कशाला जातोय. म्हटलं मला काय, म्हटलं कॉन्ट्रॅक्ट शोचे पैसे जर लॉस झालेला असेल तर मी देईल, पण मला 12 तारखेलाच जायचं, 13ला सकाळी मला तिथे जायचं. मग त्यांनी शेवटी शो पोस्टपोन केला. ते म्हणे तू आल्यानंतर करू. मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, अरे हे काय तुझं. म्हणलं नाही दीदी, दिलीप दादा मला खूप स्ट्रॉंगली वाटतंय की 13लाच डिलिव्हरी होणार. मग बीडला गेलो सकाळी, तर ही टुनटुनीच आपली, काहीच नाही, दुपारपर्यंत 4 वाजले तरी. म्हणलं अरे बापरे, म्हणलं अंदाज चुकला आपला. संध्याकाळ नंतर 5ला तिला जरा पोटात दुखायला लागलं, हे ते, आणि मग आम्ही घेऊन गेलो, आणि संध्याकाळी 7:15 वाजता निशादचा जन्म झाला. वार गुरुवार. गजानन महाराजांचं आमच्या घरी खूप आहे. कल्पना रोज एक अध्याय वाचते. माझा भाऊ, माझी आई, माझी वहिनी, आमच्याकडे खूप 1975 सालापासून आहे गजानन महाराज. मग तिने पारायण खूप केलं होतं. पहाटे उठायची ती, 5ला प्रेग्नंट असताना पारायणाला बसायची, आणि 21 अध्याय वाचायची, पहाटे 5 ते सकाळी 11. बापरे. आणि तिला असं वाटलं होतं किंवा आमच्या घरच्यांना सगळ्यांना की जे बाळ येईल ते गुरुवारी येईल, आणि बरोबर गुरुवारीच निशादचा जन्म आहे. आयुष्यभरासाठी एक ठरवलंय की जगणं प्रामाणिक आणि सत्याची कास सोडायची नाही. ते जर सोडलं तर मग असं प्युअर नाही मिळणार. मग ते माझं नाहीये, ते तिचे वडील असतील, त्यांचं जे एक खूप सच्चेपणाने जगणं आहे. तिची आई नाही, आता आई वारली तिची, पण ते तिच्याकडून तिच्यावर संस्कार आहेत. आणि शेवटी आई मुलांवर संस्कार करत असते, किंवा कारण मी बाहेर असतो बऱ्याचदा, सो ते तिचं आहे सगळं. आणि माझी आई असेल किंवा त्या दोघींमध्ये खूप मैत्रीचं वातावरण आहे. कारण आता असं झालं की वडील नसल्यामुळे माझ्या आईला कल्पनाचा खूप जास्त आधार वाटतो. इथे आल्यानंतर दोघी शॉपिंगला जातात, फिरायला जातात, इकडे तिकडे, दोघी एकमेकात काहीतरी कानामध्ये बोलतात, हसत राहतात, दोघींचं खूप चाललेलं असतं. किंवा कल्पना आल्यामुळे मला आईच्या बऱ्याच गोष्टी मला ज्या आईकडनं नाही कळल्या त्या मला कल्पनाकडनं कळल्या. असं आईला वाटतं की मुलांना कशाला सांगायचं, पण मग ती तिचं मन कल्पनाकडे मोकळं करते. असं ते खूप आधार आहे. एकमेकींना काहीतरी कुरिअर करत असतात त्या, ही इकडनं ती तिकडनं, मग आईचं आलं, नाही ते आईचं आहे. असं ते दोघींचं खूप चांगलं नातं आहे. दोघी नाटक बघायला जातात, कल्पना ही आईला घेऊन जाते. सो आमच्याकडे कला आणि अध्यात्म नाही म्हणून मोठा शब्द, पण देवाचं खूप आहे. की तिच्या घरी खूप आहे, माझ्याही घरी जेवढं आहे तेवढं आहे. तर मला असं वाटतं ते
उतरतं. कारण कुठेतरी तुम्ही अप्रामाणिक किंवा काहीतरी करून कुणाला तरी दाबून तुम्ही पुढे यायचा प्रयत्न केला तर ते तुमच्या आयुष्यामध्ये ते दिसतं, डोकावतं कुठेतरी, असं मला वाटतं. म्हणून फार काही नाही मिळालं तरी चालेल, पण जे काम आपल्या ताटामध्ये जे आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे, एवढंच आहे. छान. खूप बरं वाटलं रे हे सगळं ऐकून. आणि तुझी जी प्रगती आहे ती आम्ही बाहेरून बघतच असतो, पण आज तुझ्याशी बोलून, तुझ्या तोंडून हे सगळं ऐकलं, खूप बरं वाटलं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे मला कायम तुझा अभिमानच होता, कारण तू एका गावातून आलायस आणि त्यानंतर तू इथे स्ट्रगल केलंस. तुझा स्ट्रगल सुद्धा मी ऐकून होते आत्तापर्यंत, आत्ता तुझ्या तोंडून ऐकला. पण आय एम रिअली सो प्राऊड ऑफ यू. खूप बरं वाटतं आत्ता तुला बघून, तुझी फॅमिली बघून खूप बरं वाटलं मला. आता जाता जाता जर का तुझ्या या शालीची एक झलक नाही मिळाली तर मी तर इथून जाणार नाही. तसा मी खूप शालीन नट आहे आणि शालजोडीतली मारतो मी. नक्कीच का नाही, कारण मी कुठेही गेलो ना तर शाल माझ्यासोबत असते. मध्ये एकदम मी साताऱ्याला गेलो होतो. डॉक्टर दांडेकरांचं एक प्रकृती रिसॉर्ट केंद्र आहे, प्रकृती आयुर्वेदिक, साताऱ्याला. तिथे जाताना मी शाल घेऊन गेलो होतो. तिथे जे पेशंट आले आहेत, तिथले जे सेवक आहेत, तर मी म्हणलं एक दिवस तर त्यांना जरा 2 तास सुट्टी द्या. 25 लोक 35 बसवा आणि मग मी सादर करतो. मला लोकांना एंटरटेन करायला, लोकांना हसवायला मला खूप आवडतं. त्यामुळे मी जिथे जाईल तिथे माझ्यासोबत शाल असते. आणि कुणी मला म्हणलं की परफॉर्म करणार का आता तुमच्या टीम मधून सुद्धा, की तू करशील का काहीतरी, हो लगेच, नो आडेवेडे. तर दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी फॅमिलीप्रमाणेच आता ही एक फॅमिली मेंबर आहे माझी, आणि ही माझ्या दिल के करीब आहे, खूप बहुत दिल के करीब आहे. मला तुमच्या प्रेक्षकांना दिल के करीबच्या आपल्या हे दाखवायला आवडेल. ही माझी शाल, ह्याची रिहर्सल, ही शाल घेऊनच मी रिहर्सल केलेली, कारण ह्याची जी लेंथ आहे, त्याची सवय आणि त्याचा जो टच आहे त्याची सुद्धा सवय आहे मला ती. त्याच्यामुळे ह्या लेंथ पेक्षा जास्त किंवा कमी आली तरी माझं टायमिंग जे आहे ते चुकतं. म्हणजे समजा अशी मी शॉल धरली आहे आणि डायलॉग्स आहेत आणि मला त्या शॉलीची घडी करायची शालची, तर ते टायमिंग तसंच्या तसं आलं पाहिजे. म्हणजे काही बायकांनी भाजी बिजी खोडली, स्वच्छ धुतली, कचकच कापली, चूल खंडावर टाकली, रट शिजायला लागली. तर ते त्या टायमिंगला येणं, ती घडी बरोबर होणं, ते उभा राहून, तर त्याच्यामुळे ही शाल फार महत्वाची माझ्यासाठी. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हे खण जे म्हणतो आपण, ते 2 त्या रंगाचे आहेत. खणाची शाल आहे. इकडे पुरुषांचं पात्र असतं तेव्हा ही अशी आहे, आणि महिलांचं पात्र असतं तेव्हा ही अशी आहे. तर पुरुषांचं पात्र जेव्हा असतं तेव्हा समजा बाप्पा, मिस्टर जॉन वराड निघाले लंडनला, मिस्टर जॉन गावामध्ये येणार, लंडनहून येणार, बोलाचालीसाठी येणार म्हणल्यावर घरामध्ये गडबड 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 सुरू झाली. बाप्पाची गडबड सुरू झाली. बाबने हिगडी ऐक ना, जनराच्या जनरल तुम काशीना दादाच्या कानावर घाला, अय बाबने हिगडी काशीना दादाच्या कानावर मी घालतो. अरे हिगडी ना ऐकून घे ना माझं, गावामध्ये जाय, काकाला सांग, मामाला सांग, नानाला सांग, तात्याला सांग, एकटराव सांग, शंकरराव सांग, त्र्यंबकराव सांग, सुमतराव सांग, शामराव सांग, रामराव सांग. त्यांना म्हणा ती माणसं लग्नाच्या बोलाचालीसाठी आजच्याच तिकडे येणार आहेत. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊ नका, शेताच्या बांधावर जाऊ नका, पारावर जाऊ नका, पाणी जाऊ नका, कुठे जाऊ नका. जसं बापाचं निरोप भेटेल जसे असतात तशी या म्हणा. जेवचा सध्या हात द्यायला इकडे साधा राहतला तर गुंडे इकडून लावा. तू हे पुढे मी मागणी, तुम्ही मागणी, तू हे पुढे जाणार धांदरू. आणि महिलांना, बायकांना घरातल्या स्वयंपाकघरामध्ये ही गोष्ट फुटली की अख्ख्या वराडाला घेऊन आपल्याला लंडनला जायचंय. काशीनाथ दादाचं लग्न आता लंडनमध्ये होणार आणि आपल्याला इमानामध्ये बसून लंडनला जायला मिळणार म्हणल्यावर बायकांचं एकत्र कुटुंबातल्या स्वयंपाकघरामध्ये सुरू झालं. आगई लता कुमुद आका छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी. आगं सुलेखा तुला कळली का बाई? अगं तुला कळली का नाही? फक्त आपल्यालाच कळली. आता काय करू बाई?
अगो बाप्पानं म्हणा तिकडं पत्र पाठवले हो, त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे हो, तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे हो, लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित झाली की लग्न लंटनला ठरणार आहे हो, आणि लग्न लंटनला ठरलं की तुम्ही, मी, लता, कुमुद, अक्का, छबू, छाया, मीना, मोती, मंगी, सुची, कल्पी, सुलू, अगं बाई आपल्याला समजायला जायला मिळणार बाई. अख्खं वऱ्हाड विमानाजवळ येऊन थांबलं आणि त्या बुंगला बघितल्या बरोबर एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं. आता गावाकडचे पोट्टे विमानाच्या पायऱ्यावर तिकडनं घसरगुंडी खेळायला लागली. एक पोट्ट वरच्या पायरीवर चढलं आणि वरच्या पायरीवर चढल्यानंतर आत्या आत्या मला आत्या ए आत्या छब आत्या बोल ग माय बोल ग माय. अगो हे पमद्या आहे ना आपल्या ग कोंबडीचं पोरग, हे पमद्या इतकं हुशार आहे ना, इतकं पोपटासारखं बोलतोय, फारच हुशार आहे. बोल ग माय काय ग बेटा बोल. आत्या मग आपल्याला सांग, समजा आपण या बुंग मध्ये बसलो आणि हे बुंग वरती गेल्यानंतर बटकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी केला होता नवस ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. सुले मला या गाबड्याला न्यायचं म्हणलं की छातीमध्ये ठस्स होत. मागच्या महिन्यात आलं हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमात, तिथं समद्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. बापावर गेलंय. पटा 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 सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. वराडाला एसटीची सवय, लोकांनी शिटा पकडण्यासाठी रुमाल टाकली. अय मपली जागा. पोट्टे विमानात लपाछपी खेळायला लागली. पुरुष मंडळी खिडकीतून खाली बघायला लागली. बायकांची कुजबूज चालू होती आणि ती कुजबूज चालू असताना त्या प्रचंड बुंगनं त्या वराडाला घेऊन झेप घेतली लंडनच्या दिशेनं एकदम. वाव, क्या बात है, क्या बात है. म्हणजे ती पोत आहेत ना आवाजाचे सगळे. बाबने इकडे गावामध्ये नाही ना बाप्पा, रामाला कुठे ग कान्हा माहितीनी सांगायला जा ग कुठे ग. वराला वधूला मामांना म्हणावं लग्न मंडपामध्ये घेऊन या. तर हा एक आवाज आहे. हे बाबने नाही ना. अगं मला काय माहिती ग. अगं अरे पण नाही, वरा निघालाय का, नारळ फोडलाय का. कट्टू इकडे मिस्टर जॉन जेव्हा येतात तेव्हा राईस सिटी कॉन्फिडेन्शियल लेटर इन विच मेन्शन अबाउट युअर प्रॉब्लेम मिसेस जॉन. तो एक तो 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 त्या ह्याचा आवाज, त्या जुडीचा आवाज, काशीनाथचा आवाज, बाबण्याचा, बाप्पाचा, लहान मुलांचा, गावातल्या लोकांचा. नाही कसं आहे माहितीये का, गावातले लोक बाप्पाचं कसं असतं माहितीये का. बाप्पाचं काय म्हणणं असतं, कोणतीही गोष्ट व्हायची असं तर त्याच्या आधी तंबाखू काढा. हे सगळे 52 पात्र, ती आवाज, त्या शालीतून एक 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 पात्र. ह्या शालीचाच मग कधी झाडू होतो, कधी ट्रे होतो, कधी असं मानेचा पट्टा होतो. आणि तो बोलता 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 मानेचा पट्टा करायचा की. आणि म्हणजे ही बातमी फुटली की काशीनाथ दादाचं लग्न लंडनला होणार आणि आपल्याला इमानात बसून लंडनला जायला मिळणार. नाही कसं आहे माहितीये का, लंडनला जायचं असेल तर इमानामध्ये पहिल्यांदाच बसायलोच ना आपण. इमानाचं तिकीट कसं काढायचं, इमानाच्या शिडीवर कसं चढायचं, बसल्यावर एअर हॉस्टेल का काय येते ती काय देणार आहे आपल्याला काहीच माहित नाही. त्याच्यामुळं काशीनाथचं लग्न झालंय ना आपल्याला इमानामध्ये बसायचंय, ह्याच्यासारखी आनंदाची बातमी आज आपल्या गावामध्ये कुणीच देऊ शकत नाही. तर हे ह्याचा ट्रे, ही शाल असते त्याचा आम्ही ट्रे करतो, मी ट्रे करतो त्याचा. की ती एअर होस्टेस जेव्हा येते तेव्हा तो बोलता बोलता याचा ट्रे होतो. हॅलो टी कोरिंग कॉफी बिस्किट्स. हॅलो मॅम टी कोरिंग कॉफी बिस्किट. ए बाई काय ग ते केवढ्याला दिलं. इट्स फ्री, फुकट आहे या रे पोरायो या. मग विमानातली अनाउन्समेंट. अरे वा. Passengers are requested to move on, please fasten your belt. काय म्हणायली ग.
अगं ती म्हणायली म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे आहेत ना पट्टे ते आवळवळू घ्या म्हणायली. का मग खुर्च्या पडतात का काय? अगं नाही का तुला तरी काय बायकांच्या जातील एवढ्या चौकशा, आपल्याला काय आवळा म्हणलं की अरे बापरे. असा तो 2.5 तासाचा 2.25 तासाचा प्रयोग. क्या बात आहे. हुश, मी ऐकून ऐकून थकले रे. तुझं काय होत असेल? मला बरेच जण जेव्हा कुठून आणतोस एनर्जी? खूप मजा आली संदीप. बापरे बाप. माझा एक प्रयोग 1-2 मिनिटं घेतो. मला बऱ्याच जणांनी ते नोटीस करून दिलं. एकदा मी सखाराम माइंडर रिओपन केलं होतं. आम्ही रियुनियन म्हणजे मी, मुक्ता, हिमानी, आम्ही सगळ्यांनी, जयंत जठार, पुंडलिक, परत एकदा ते दिवस, परत 5 प्रयोग आणि 5ही प्रयोग हाऊसफुल झाले. 2018 साली सगळीकडे प्रयोग होते. तर सखाराम माइंडर तुला माहिती आहे निळूभाऊंनी केलं होतं, लालनताई, आणि किती डार्क नाटक आहे, भयानक नाटक आहे. मी सखाराम केलं होतं त्याच्यामध्ये. आणि एक रविवार भरतनाट्य मंदिरला नाही यशवंत नाट्य मंदिरला पुण्याला सखाराम माइंडरचा प्रयोग होता. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सखाराम माइंडर, दुसऱ्या दिवशी तिथेच वराड निघाल लंडनला. सो हे 2 वेगळ्या शैलीतली नाटकं एका नटाला करायला मिळणं अजून काय पाहिजे आयुष्यात. म्हणजे एक सूर तो वेगळा आहे की या बघून घ्या नीट घर, या घरात राहायचंय तुम्हाला, घर माझ्यासारखंच आहे, मग तक्रार चालणार नाही, नीट बघून घ्या, पटत असेल तर टाका बोचकं खाली, नाही तर तशाच बाहेर चला. हा राजाचा महाल नव्हे, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. तो काय ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. सब घोडे 12% मामला, इथं का पण नाही. डोकं गरम आहे आपलं, भडकलो तर मारतो बेदम, तोंडात शिवी विडी कायम, चहा टाक ते असं ते 2 वेगवेगळे. खरंच नशीबवान आहेस तू, खरंच. खूप मज्जा आली, मला खूप शिकायला मिळालं. तुला गंमत सांगू का, आपला हा आजचा एपिसोड, आपला म्हणजे तुझा हा आजचा एपिसोड, तुझ्यासारखी जी मुलं इंटिरियर्समधून येतात आपल्या क्षेत्रात काम करायला, करिअर घडवायला, त्यांनी प्रत्येकाने बघायला पाहिजे. मी प्रत्येकाला पाठवणार आहे. मला फार महत्वाचं वाटतंय. कामापेक्षा, काम तर आहेच आहे, काम आपण मन लावून करत असतो, पण तो स्ट्रगल मोठेपणा म्हणून नाही, पण विचार करणं फार गरजेचं आहे. जे या माध्यमातून, म्हणून मी तुला जेव्हा फोन केला होता, मला मुलाखत मला द्यायला आवडेल, तर हा प्लॅटफॉर्म सुद्धा मला खूप महत्वाचा वाटतो सगळ्यांसाठीच. उद्या मला थोडंसं खचल्यासारखं वाटलं, यार काय होतं, मी पटकन कुणाचं तरी अशा माणसाचं की ज्यांच्याकडून मला इन्स्पिरेशन मिळेल त्या टप्प्यावर मी स्वतः करते तसं. त्यामुळे दिल के करीब मी तुला म्हणालो की कमेंट सुद्धा मी वाचल्या. त्या कमेंट वाचून असं वाटतं की हे किती महत्वाचं आहे आणि हे अव्याहत चालू राहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे एवढे इतके कलावंत आहेत की ह्याला तू थकशील, पण लोक म्हणतील की नाही आम्हाला द्यायची मुलाखत. नवीन मुलं येत आहेत आपल्याकडे, एवढे ज्येष्ठ कलावंत आहेत की तू म्हणशील की बापरे हे संपतच नाहीये ते एपिसोड. त्यामुळे मला असं वाटतं की दिल के करीब सुरू राहणं ही काळाची गरज आहे. कुणाला काय उद्या एखादा मुलगा म्हणेल की मी दिल के करीबचे सगळे एपिसोड बघितले. मला काल ललित कला केंद्रामध्ये शिकणारा एक मुलगा भेटला आणि त्यांनी मला सांगितलं, ताई मी दिल के करीबचे सगळे एपिसोड्स बघितलेत आणि मला तिथे शिकताना हे एपिसोड्स खूप महत्त्वाचे वाटतात. मला त्या एपिसोड्समधून खूप शिकायला मिळतं. मला खूप बरं वाटलं रे. त्याच्यामुळे हे फार आत्ताच्या ह्याला ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. दिल के करीब यूट्यूबचा खऱ्या अर्थानं चांगला वापर, नाहीतर 80% खूप तिथे फक्त उथळ काय चाललेलं आहे. आणि एक काहीतरी असं आहे की जे कुठेही बसून जगातली माणसं जे मराठी भाषेवर, मराठी कलावंतांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी हे खूप. आणि प्रत्येक वेळेस आपल्या क्षेत्रातलाच माणूस आपल्यासाठी प्रेरणादायी नसतो ना. एखादा कुठला तरी इंटरव्ह्यू आपण वाचतो एखाद्या कोणाचा तरी शास्त्रज्ञाचा, अग्निपंख वाचतो आणि आपलं वाटतं यार काय या माणसाने केलंय. तर मला असं वाटतं की ते
एक होता कारवर वाचल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण ते इम्प्लिमेंटेशन करतो आपल्या क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात. म्हणून हे इंटरव्ह्यू सगळ्यांसाठी महत्त्वाचे. फक्त ह्या फील्डमध्ये येणारा नाही, एखाद्याला डॉक्टर, इंजिनियर किंवा वेगळं काहीतरी करून बघायचं आहे, त्याला सुद्धा हा इंटरव्ह्यू प्रेरणादायी, कुठलाही इंटरव्ह्यू प्रेरणादायी ठरू शकतो. सो मी तुमची रजा घेते, कारण मला प्रयोगाला सुद्धा जायचं आहे आणि मी आता संदीप बरोबर इतक्या गप्पा मारल्या, त्याचं इतकं छान काय काय त्याचा प्रवास ऐकलाय. मी त्या हँगओव्हरमध्ये राहणार आहे, पण प्लीज विश मी लक. मला छान प्रयोग सुद्धा करायचा आहे आणि त्याआधी कल्पनाच्या हातचे पोहे खायचे. माझी बायको सुगरण आहे. सो तुम्ही सगळे ऑलवेज पाहत राहा दिल के करीब. धन्यवाद.